नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनेय अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण मार्च महिन्याचा चालू राजकीय घडामोडीपर्यंत आलतो. क्रीडा घडामोडी पाहिल्या होत्या. आता राजकीय घडामोडीपासून पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे. सुरुवात करूया. मार्च पार्ट 2 राजकीय घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे, नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे सीए सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट अधिसूचना जारी करण्यात आलेली. ठीक आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे नागरिकत्व कायदा ऑलरेडी आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये आता 2019 ला एक कायदा पारित केला सुधारण्यासाठी. तो कायदा पारित होऊन नंतर राष्ट्रपतीची मंजुरी मिळूनही त्याची अंमलबजावणी लागू झाली नव्हती. ठीक आहे. ती आता अंमलबजावणी लागू करण्यात आलेली. त्याविषयी आपल्याला थोडं माहिती पाहिजे. तर 11 मार्च 2024 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा नियम 2024 अधिसूचित केले आणि 2019 मध्ये संसदेने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केलाय. ठीक आहे. सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. तर ह्याच्यामध्ये काय आहे, जे आपल्या राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाबाबत जे तरतुदी आहेत कलम 5 ते 11 पर्यंतच्या, तर त्याच्यामध्ये भारतीय नागरिकत्व कसं मिळेल, कसं प्राप्त होईल, कसं ते काढून घेण्यात येईल ह्याच्याविषयी डीपमध्ये तरतुदी आहेत. त्याच्याविषयी काही सुधारणा करण्यासाठी हे कायदा आणला होता. तर हा कायदा सरळ 3 देशातले जे आपले 6 अल्पसंख्याक समूह आहेत ते जर रहिवासी भारतामध्ये जर आश्रय मागत असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा बनवला होता आणि त्याची आता अंमलबजावणीची अधिसूचना लागू करण्यात आलेली. थोडं मध्ये म्हणजे त्याच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आला होता की हे नाही ते नाही, पण तो आता दूर करून आता तो कायदा लागू करण्यात आलाय. तर हा 2019 कायदा आहे. नागरिकत्व कायदा पहिला नागरिकत्व कायदा 1955 आहे. तुम्ही जर पॉलिटीमध्ये गेले आणि जर तुम्ही पॉलिटीचा जो सुरुवातीचा चॅप्टर असतं नागरिकत्व ते जर व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल 1955 कायदा नागरिकत्व, त्याच्यामध्ये किती बदल झाले, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करण्यात आले. ठीक आहे. तर आता मग एक प्रश्न पॉलिटीमध्ये याच्यावर विचारणं अपेक्षित आहे राज्यसेवेला, पूर्व परीक्षेला. तरी पण पाहूया आपण डीपमध्ये. लोकसभेमध्ये पारित झालं तर 9 डिसेंबर 2019 ला, राज्यसभेमध्ये पारित झाला 11 डिसेंबर 2019 ला आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती 12 डिसेंबर 2019 ला. ठीक आहे. हा कायदा 2019 चा आहे. ह्याची अंमलबजावणी 2024 साली करण्यात आली. तर पुढील कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता. पहिला आहे नागरिकत्व कायदा 1955, जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. 1955 चा कायदा आपला भारताचा नागरिकत्वाचा. कुणाला नागरिकत्व भेटेल, कसं काढून घेण्यात येईल, कसं भेटेल नाही, सगळ्या नियम अटी सगळं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. एवढं डीपमध्ये जात नाही आयोग, राज्यसभा मेन्सला जातं पण प्रीला जात नाही. ठीक आहे. हे झालं. नंतर दुसरं आहे पासपोर्ट भारतात प्रवेश कायदा 1967. ह्याच्यामध्ये पण म्हणजे चेंजेस करण्यात आले. आणि तिसरं आहे परदेशी कायदा 1946. तर हे 3 कायदे आहेत नागरिकत्वासंबंधीचे भारताचे. त्याच्यामध्ये आता ह्या कायद्याअंतर्गत चेंजेस करण्यात आले. ठीक आहे. नंतर आता आणखीन एक, ह्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये चेंजेस करण्यात आलेले नाहीये, म्हणजे घटना दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये, फक्त कायद्यामध्ये चेंज करण्यात आले 3. ठीक आहे. या कायद्यानुसार भारतात स्थलांतरित झालेल्या 3 देशातील म्हणजे 3 देश आहेत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. पाकिस्तान आणि बांगलादेश पहिले भारताचेच भाग होते. ठीक आहे. आणि राहिला फक्त मुद्दा मूळ अफगाणिस्तानचा. ठीक आहे. 3. नंतर 6 धार्मिक अल्पसंख्याक समूहांना, म्हणजे 6 अल्पसंख्याक धार्मिक समुदाय कोणते, त्या देशातल्या 3 देशातल्या, आपले नाही. आपली तर हिंदू बहुसंख्य आहे पण तिकडं अल्पसंख्याकमध्ये मोडतो. नंतर जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी आणि शीख हे भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. म्हणजे या 6 अल्पसंख्याकांना या 3 देशातील भारताचं नागरिकत्व लवकर मिळावं यासाठी हे कायदा दुरुस्ती किंवा कायदा बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. अजून एक, तर आता ह्या कायद्यामध्ये फक्त मुस्लिम हा शब्द प्रयोग नाहीये म्हणून ह्याला विरोध करण्यात आला. पण नंतर मग त्यांनी सांगितलं की हा फक्त अल्पसंख्याकांसाठी कायदा आहे, म्हणजे बहुसंख्यांसाठी नाहीये, फक्त अल्पसंख्याकांसाठी. ठीक आहे. तर मग हा कायद्याविषयी एवढं डिटेल वाईज लक्षात ठेवा. ऑलरेडी तुमचं हे वाचून झालेलं असेल कारण ही जुनी न्यूज आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये नवीन त्यांनी अंमलबजावणीची तारीख जाहीर केली, बाकी काही नाही. तर तारीख लक्षात ठेवा अंमलबजावणीची. या 3 तारखा लक्षात ठेवल्यानंतर 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 12 डिसेंबर, त्याच्यानंतर 11 मार्च. 11 मार्च लक्षात ठेवा, 11 मार्च. आता मागील 14 वर्षापैकी किमान 5 वर्ष वास्तव असलेल्या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जे नवीन अटी म्हणजे काहीतरी लक्षात ठेवण्यासारख्या अटी आहेत त्या मी इथे घेतल्यात. ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, मागील 14 वर्षापैकी किमान 5 वर्ष भारतात वास्तव असेल तर त्यांना लगेच भारताचं नागरिकत्व प्रदान करण्यात येईल. दुसरी तरतूद आहे, या कायद्यानुसार घटनेच्या 6व्या अनुसूचीमधील आसाममधील कार्बी आंगलाँग, मेघालयमधील गारो हिल्स, मिझोराममधील चकमा जिल्हा आणि त्रिपुरामधील आदिवासी बहुल भागांना हा वगळण्यात आलाय. म्हणजे हा कायदा किंवा हे सीएए हे ह्याच्यामध्ये लागू नसेल. ठीक आहे. हे अपवाद आहे 6वी अनुसूची. ठीक आहे. नंतर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर या इनर लाईन परमिट असणाऱ्या राज्यांना हा कायदा लागू नसेल. एवढ्याला हे लागू नसेल, बाकी पूर्ण भारताला हा लागू असेल. ठीक आहे. लक्षात ठेवा. ह्याच्यामधल्या तरतुदी बऱ्याच आहेत. 9 डिसेंबर, 11, 12 डिसेंबर आणि 11 मार्च हे 4 डेट तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. सीए नागरिकत्व संशोधन अधिनियम. बाकी लक्षात ठेवण्यासारख्या डिटेल वाईज घेतलंय आपण. पण तरी पण तुम्ही मासिकामधून जी एक्स्ट्रा माहिती आहे आणि पॉलिटीमधलं जे नागरिकत्व चॅप्टर आहे ते आजच्या आज तुम्ही रीड केलं पाहिजे. ठीक आहे. हा एक झाला.
तुमच्या होमवर्कचा भाग. तुम्हाला पॉलिटीतलं नागरिकत्व आजच्या आज वाचायचंय. हे वाचल्यानंतर किंवा ह्याच्यामध्ये ह्या डेट तिथं लिहून ठेवायच्यात तुम्हाला. आता पुढची न्यूज आहे पीएम शब्द. पीएम शब्द, ठीक आहे, आपलं सॉरी पीबी शब्द. पीएम सारख्या पीएम पीएम योजना येतात ना, तर त्याच्यामुळे ते पीएम आलेलं. पीबी शब्द. तर पीबी शब्द म्हणजे काय? प्रसार भारती, शेअर्ड ऑडिओ व्हिज्युअल फॉर ब्रॉडकास्ट अँड डिसेमिनेशन. ओके, हे झालं पीबी शब्दाचं लॉंग फॉर्म. ते लक्षात ठेवा तुम्ही. आता ह्याच्याविषयी माहिती पाहूया. 13 मार्च 2024 रोजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी पीबी शब्दाचे अनावरण केले. ही प्रसार भारतीची बातमी सामायिकरण सेवा आहे. म्हणजे जे बातम्या असतात ना आपल्या पूर्ण देशाच्या, त्या एकत्र करून ह्या आता इथं जाहीर करण्यात येतील. पीबी शब्द ही विस्तृत नेटवर्क असलेल्या छोट्या बातम्या संस्थांसाठी बातम्या सामग्रीचा एकल बिंदू आहेत, स्त्रोत म्हणून काम करेल. ही सेवा पहिल्या वर्षासाठी मोफत दिली जाणार असून ती 50 श्रेणीमध्ये प्रमुख भारतीय भाषांमध्ये बातम्या पुरवेल. म्हणजे जवळपास 50 भाषांमध्ये ह्याच्यामध्ये बातम्या उपलब्ध असेल. उदाहरणार्थ आपण न्यूज कव्हर करताना आपण कुठून तरी डाटा उचलतो, घेतो, ठीक आहे, न्यूजपेपर मधून घेतो, PIB वरून घेतो. तसं आता ह्यांच्यासाठी पीबी शब्द नावाची नवीन एक वेबसाईट बनवली 50 भाषांमध्ये, की बाबा ह्या ज्या छोट्या बातम्या संस्था आहेत त्यांना आयत्या बातम्या भेटावा. ह्याच्यासाठी ह्यांनी सरकारने उचललेलं एक पाऊल आहे की त्यांना कुठं जायची किंवा स्वतःचे पत्रकार नेमण्याची किंवा एवढा मोठा खर्च करण्याची गरज नाहीये, इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. तुम्ही इथं या, इथल्या बातम्या घ्या आणि सगळ्यापर्यंत ब्रॉडकास्ट करा. ठीक आहे, पीबी शब्दाचं हे काम आहे. ओके, हे पीबी शब्दाचं इथे तुम्हाला दिसत असेल हा लोगो. हा लोगो तिरंगा करण्यात आला. आता मला वाटतं लाल करण्यात आलाय. पहिला असा होता, भगवा हिरवा आणि मध्ये थोडं निळं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पीबी शब्द कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय? अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. आणि पीबी शब्दाचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री. ठीक आहे, कोणत्या जर राज्याचा मुख्यमंत्री बदलला तर ती विचारत नाही आयोग सरासरी, पण एक न्यूज म्हणून आपल्याला कव्हर करणं आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री झालेत आता नायब सिंग सैनी. तर 12 मार्च 2024 रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे हे बीजेपीचेच आहेत. ठीक आहे, ऑलरेडी कोण होतं? मनोहरलाल खट्टर. त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या जागी नायब सिंग सैनी यांची नियुक्ती करण्यात आली. रामनाथ कोविंद समितीचा अहवाल. ही वन नेशन वन इलेक्शनसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती म्हणजे काय? ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि पहिल्या निवडणुका झाल्या, तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका एकत्र करण्यात आल्या. पण हळूहळू काही अडचणीमुळे किंवा काही अडीअडचणी निर्माण झाल्या. नंतर काय केलं त्यांनी? लोकसभेचा वेगळा कालावधी झाला आणि विधानसभेचा वेगळा कालावधी पडला. तर हा दोन्ही म्हणजे ज्या निवडणुका होतात त्यांचा खर्च वेगवेगळा होतोय प्रत्येक पार्टीचा, आणि त्याच्यामध्ये फार गोंधळ माजतो आणि वर्षभर त्या निवडणुका चालत राहतात. त्याच्यामुळे मग निवडणूक आयोगाने किंवा केंद्र सरकारने काय ठरवलं की बाबा हा ताण कमी करण्यासाठी आपण दोन्हीच्या एकत्र निवडणुका घेऊ. मग त्यासाठी यांनी एक समिती स्थापन केली की हे कसं शक्य आहे, काय अडचणी येणार आहेत, काय त्याच्यावर सोल्युशन होईल, ह्याच्यासाठी यांनी समिती स्थापन केली आपल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. मग त्या समितीने सध्या अहवाल दिलाय. त्यांनी सांगितलंय की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका एकत्र कशा घेता येतील ह्याच्यावर त्यांनी, मला वाटतं काहीतरी 18,000 पान आहेत त्या अहवालाचे. त्यातले आपले सगळे महत्वाचे नाही आहेत. हे अहवालातील एकूण पाने 18,326 आहेत. तर त्या एवढं त्यांनी अहवाल दिलाय कशा घेण्यात येतील, कोणत्या विधानसभेचा कालावधी वाढवायचा आहे, कोणत्या सभेचा कमी करायचा आहे. नेमकं ते पहिल्या ज्यावेळेस राज्यसभेच्या शीट भरण्यात आल्या आपल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या वेळेस, तर ते चिठ्ठ्या टाकून त्यांनी ठरवलं होतं की कोणते म्हणजे सदस्य रिटायर लवकर होतील, कोणते सदस्य निवडणुकीला सहभागी होतील. ठीक आहे, मग तसं काही करायचं का? तर सगळा डिटेल वाईज त्यांनी अहवाल दिलाय. तो आपल्याला बघायची गरज नाही. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं ऑनलाईन मध्ये की वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण होते? रामनाथ कोविंद हे होते. आणि त्या समितीने मार्च महिन्यामध्ये अहवाल दिलाय. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर मार्च 2024 मध्ये एक राष्ट्र एक निवडणुकीबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलाय. ठीक आहे, हे माजी राष्ट्रपती आहेत आणि या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. त्यांना अहवाल सादर केलाय. अहवालातील एकूण पाने 18,626 आहेत. अहवालात या कल्पनेला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून सर्व विधानसभांचा कार्यकाल 2029 पर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली. म्हणजे ह्यांनी काय सांगितलंय की जर तुम्हाला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही एकत्र घ्यायचे असतील तर सध्या ज्या विधानसभा विसर्जित करण्यात येतील त्या विसर्जित करू नका. त्यांचा कालावधी 2029 पर्यंत डायरेक्टली वाढवून द्या. आणि मग ज्यावेळेस 29ला आपली लोकसभेची इलेक्शन होतील, आता सध्या 24ला झालेत, आता 29ला होतील, तर 29ला ज्यावेळेस होतील ना त्यावेळेस मग दोन्ही एकत्र घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. की बाबा ह्यांच्या ज्या राज्याच्या आपल्या विधानसभा आहेत त्यांना थोडी एक्स्ट्रा सूट देऊन टाका, डिस्काउंट देऊन टाका. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलं अहवालामध्ये. आता लोकसभा निवडणूक 2024 वन नेशन वन इलेक्शनचे अहवाल फक्त लक्षात ठेवा तुम्ही. पानं किती त्याचे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त सादर केला एवढं लक्षात ठेवा.
नंतर लोकसभा निवडणूक 2024 मार्च महिन्यामध्ये हे जाहीर करण्यात आले. त्याचे टप्पे फक्त लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा तारखांक लक्षात ठेवा, पाठ करत बसू नका, ते सरळ सेवेचं काम आपलं नाहीये. तर 18व्या लोकसभेच्या 543 सदस्य निवडण्यासाठी 19 एप्रिल 2024 तारीख लक्षात ठेवा. आता ही मिनिमम ही एवढी लक्षात ठेवायची तुम्हाला. तर 1 जून 2024 या कालावधीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीत 7 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होतील आणि 4 जूनला निकाल जाहीर होईल. ठीक आहे, 19 एप्रिल ते 1 जून 7 टप्पे, 4 जूनला रिझल्ट. ओके, आणि हे किती आहेत? हे 18वी लोकसभा आहे. आणि विशेष करून लोकसभेमध्ये मला वाटतं 550 असतात, 550 असतात सदस्य, त्याच्यापैकी फक्त 543 आहेत. ठीक आहे, ती सदस्य संख्या व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही, 543. कारण आयोग काय करतो, तुम्हाला एक राज्यघटनेतले जेवढे सदस्य आहेत ना ते एक आकडा देईल आणि आयोग विचारेल की ह्यावेळेस 18व्या लोकसभेच्या निवडणुका किती सीटसाठी घेण्यात आल्या, तर ते होते 543. लक्षात ठेवा. नंतर 7 टप्पे. पहिला टप्पा 19 एप्रिलला, दुसरा 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे, 1 जून आणि 4 जूनला निकाल. 7 टप्पे लक्षात ठेवा. 18वी लोकसभा निवडणूक आणि 543 जागा, आपलं जागेसाठी ही निवडणूक होत आहे. ठीक आहे. आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच काही राज्यांच्या विधानसभेची पण निवडणूक आहेत. तर 4 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात. लोकसभा निवडणुकीसोबत पुढील 4 राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच्यापैकी पहिले आहे आंध्र प्रदेश, दुसरं आहे ओडिसा, तिसरं आहे सिक्कीम, चौथं आहे अरुणाचल प्रदेश. हे आपल्या 2 शेजारचे आहेत, आंध्र प्रदेश, ओडिसा एका खाली एक. नंतर ते सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश उत्तर आपल्या नॉर्थ ईस्ट मध्ये. ठीक आहे, हे 4, 2 मोठे आणि 2 छोटे. ठीक आहे, हे 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आपल्या लोकसभेमध्येच होणार आहेत. ठीक आहे, आताच पहिला आपण वन नेशन वन इलेक्शन, तेच आता हे सगळं 4 राज्यामध्ये एकत्र होईल. नंतर मतदान कालावधी 19 एप्रिल ते 1 जून, बरोबर लोकसभेच्या कालावधी संबंधितच आहे. आणि निकाल जाहीर होणार आहे 2 जूनला. तो निकाल 4ला होणार आहे लोकसभेचा आणि हा विधानसभेचा 2 जूनला होणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये, पण कदाचित सरळ सेवेला असे प्रश्न विचारतात ते. हमारा संविधान हमारा सम्मान ही योजना ऑलरेडी मागच्या वर्षीचं उद्घाटन करण्यात आलंय. आता ही सध्या राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आली, त्याच्यामुळे ही परत एकदा चर्चेत आली. तर 9 मार्च 2024 रोजी राजस्थानमधील बिकानेर शहरात आयोजित करण्यात आला हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम. नंतर 24 जानेवारी 2024 रोजी न्याय विभागाद्वारे नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हमारा संविधान हमारा सम्मान हा वर्षभर चालणाऱ्या मोहिमेचे उद्घाटन केले. मग आधी सांगितलं तुम्हाला मी मागच्या वर्षी म्हणलं, पण ह्याच वर्षी सुरू करण्यात आला. कधी? 24 जानेवारी 2024 ला हमारा संविधान हमारा सम्मान कार्यक्रम सुरू करण्यात आला. उद्घाटन कोणी केलं? जगदीप धनखड यांनी. तुम्ही जानेवारीचे जर व्हिडिओ पाहिले असेल व्यवस्थित, तुम्हाला लक्षात असेल, तर हे व्यवस्थित फोटो सहित आपण घेतलं होतं. ठीक आहे, तर उद्देश काय? प्रत्येक नागरिकाला सक्षम करणे आणि त्यांना संविधान आणि त्याचे कायदेशीर हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणे, हा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि असं हे व्हायला पाहिजे, कारण आपलं संविधान, मला जोपर्यंत एमपीएससी करत नव्हतो आणि जोपर्यंत पॉलिटिक्सचा पूर्ण अभ्यास केला नाही, तोपर्यंत देशभक्ती काय असते, देश काय असतो, किंवा स्वातंत्र्य कशाला म्हणतात, ते प्रजासत्ताक दिन काय असतो, स्वातंत्र्य दिन काय असतो, त्याच्यामध्ये डिफरन्स काय, हे मला माहित नव्हतं. मी जवळपास 22-23 वर्षाचा होईपर्यंत मला हे माहित नव्हत्या गोष्टी. ठीक आहे, तर ह्यांनी हा कार्यक्रम केला ना, ही चांगली गोष्ट आहे की बाबा प्रत्येक नागरिकाला कळावं की देशभक्ती काय असते. आणि देशभक्ती जोपर्यंत तुम्ही इतिहास आणि पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स 3 गोष्टीचा जर अभ्यास करत नाही, तोपर्यंत तुम्हाला देशभक्ती अजिबात कळणार नाही. फक्त आपण म्हणत राहतो की मी देशभक्त आहे, पण नेमकं काय हे नाही सांगता येणार तुम्हाला. ठीक आहे, पण आता सांगता येतं आपल्याला देशभक्त म्हणजे काय आहे. एमपीएससी करण्याचा हेच एक फायदा असतो की पोस्ट भेटो न भेटो, आपण सगळ्याला बोलून बोलून टॉर्चर करू शकतो. ठीक आहे, चालतंय, करू नका तुम्ही तसं. पोस्टल मतपत्रिकेसाठी किमान वय 85 वर्ष. तर आता निवडणूक आयोगाने जे पोस्टल मतपत्रिकेसाठी ज्या अटी आणि नियम होत्या, त्याच्यामध्ये एक अट बदलली फक्त, की आता त्यांनी पोस्टल मतपत्रिकेसाठी वय वर्ष केलंय 85 वर्ष. ठीक आहे, पहिले पण नियम होते त्याचे, फक्त आता थोडे चेंजेस झाले. पहिले बघायची गरज नाही, आता बघूया. केंद्र सरकारने 1 मार्च 2024 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल मतपत्रिका वापरण्याचं किमान वय 80 वरून 85 वर्ष केलंय. पहिले फक्त 80 होतं, आता किती केलंय? 85 केलंय. ठीक आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 80 वर्षाचे धडधाकट असतात, 85 वर्ष येऊ शकत नाही. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर भारतातील 96.88 कोटी मतदारापैकी 1.85 कोटी नागरिक, जवळपास 2 कोटी नागरिक 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ठेवण्यासारखं नाही लक्षात, तरी पण 85 वर्ष एवढं लक्षात ठेवा. पोस्टल मतदानासाठी मतपत्रिकेचं वय 85 वर्ष. ह्या वर्षी नवीन अट लागू केली. सक्षम ऍप तुम्हाला ह्याच्यातच कळत असेल. सक्षम ऍपमध्ये सगळं काही आहे नावातच. तर निवडणूक प्रक्रिया सुलभता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम ऍप सादर केले. 85 वर्षावरील मतदार आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींना या ऍपद्वारे घरूनच मतदान करता येईल. आता पोस्टल मतदानाचं वय किती केलंय? 85. ठीक आहे, आता ह्याचं वय किती आहे?
85 ह्याचं बी 85च आहे. जर तुम्हाला 85 वर्ष वय असेल किंवा जर तुम्ही 40% बेंचमार्क अपंगत्व असेल तर तुम्ही ह्या ऍप मार्फत घरी बसल्या बसल्या मतदान करू शकता. ठीक आहे, ऍपद्वारे. इथं राहिलं फक्त, ऍपद्वारे तुम्ही मतदान करू शकता. 85 वर्ष आहेस हे आपण आत्ता पाठीमागं पाहिलं आणि परत 40% बेंचमार्क अपंगत्व पाहिजे तुम्हाला. म्हणजे हे जर नसेल 85 वर्ष वय असेल तुमचं ओके, जर वय कमी असेल 30-35 जरी असेल तरी बरं तुम्ही 40% बेंचमार्क अपंगत्व असाल तुम्ही सक्षम ऍपच्या माध्यमातून घरा बसल्या बसल्या मतदान करू शकता. ओके. मिशन 414 414. ठीक आहे, मिशन 414 लक्षात ठेवा. 414 नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय. 414 आपले पाठ करायचे. निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत 60% पेक्षा कमी मतदान झालेल्या 414 मतदार केंद्रावर मतदान वाढवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या कर्तव्याबद्दल जागरूक करणे हा उद्देश आहे त्याचा. ठीक आहे, हे हिमाचल प्रदेशचा मॅप आहे. चुनाव आयोग का मिशन 414. ओके, लक्षात ठेवा. ऑनलाईन मध्ये आयोग विचारू शकतो की बाबा मिशन 414 काय आहे. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवायचं. आणि आपली एमपीसी पाठांतराची, त्याच्यामुळे पाठांतर करताना अजिबात लाजायचं नाही. जेवढं होईल तेवढं लवकर पाठ करायचा प्रयत्न करायचा. फक्त पाठांतराच्या पद्धती बदलत राहायचं. कुणी म्हणतं आम्ही तुम्हाला समजून सांगू मग नंतर पाठांतर करायची गरज नाही, असं काही नाही. समजून वगैरे काही नाही, शुद्ध पाठांतर आहे. त्याच्यामुळे जसं होईल तसं पाठ करायचं. ठीक आहे, आणि पाठ कसं करायचं तर 4दा वाचून पाठ करायचं. एकदा रिव्हिजन मारली ना परत रिव्हिजन मारित राहायचं, आपोआप पाठ होऊन जातं ते. आणि अजून एक, जर तुम्हाला करंटवर जर पकड बनवायची असेल आणि करंटला एक्स्ट्रा वेळ न देता जर कमांड आणायची असेल करंटवर तर फक्त एकच काम करा. दुपारी जेवणाला बसताना आणि संध्याकाळी जेवायला बसताना दोन्ही वेळेस मोबाईल समोर ठेवायचा, आपले लेक्चर सुरू करायचे, कानात हेडफोन घालायचे. ते लेक्चर बघितलं तरी नाही चालतंय, फक्त ऐकत राहायचं. मी स्वतः तसंच करंट अफेअर परफेक्ट केलेलं आहे. पण आमचे लेक्चर युपीसीचे किंवा बँकिंगचे होते. म्हणजे ते व्हिडिओ मी फक्त जेवण करतानाच पाहायचो, मेसमध्ये किंवा कुठं रूमवर जेवताना. तर त्याच्यामुळेच करंट लवकर परफेक्ट होतं आणि लगेच आपल्याला सवय लागली ते दररोज व्हिडिओ पाहिजे तर आपलं करंट जेवणामध्येच होऊन जातं आपलं. ठीक आहे, तुम्ही अशी पण आपले अनलिमिटेड व्ह्यू आहेत आपल्या व्हिडिओचे, तुम्ही किती वेळा पाहू शकता. असं काही नाही की आपले व्ह्यू संपले किंवा हे व्हाल. जोपर्यंत तुम्ही सहन करताना तोपर्यंत पहा, काय अडचण नाही. ठीक आहे, वैकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालेत. हा इतिहासचा आहे. वैकोम सत्याग्रह हा इतिहासचा पार्ट आहे. ह्याच्यावर ऑलरेडी आयोगाने इतिहासमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, पण तो करंटमध्ये आलाय कारण त्याला 100 वर्ष पूर्ण झालेत. तर 30 मार्च 2024 रोजी भारताने अस्पृश्यता आणि जातीय अत्याचाराला आव्हान देणारी भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण चळवळ म्हणजे वैकोम सत्याग्रहाची शताब्दी साजरी केली. कितीला? 30 मार्चला. तर 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925, 24-25. तर ह्या कालावधीमध्ये 604 दिवस, जवळपास 20 महिने चाललेल्या वैकोम सत्याग्रहात संपूर्ण भारतातील मंदिर प्रवेश आंदोलनाची सुरुवात केली होती. ठीक आहे, म्हणजे आपले भारतामध्ये जी अस्पृश्यता पाळण्यात येत होती, अस्पृश्य समाज म्हणून एक बाजूला करण्यात होता, त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, रस्त्यावर चालण्याची परमिशन पण त्यांना नव्हती, पाठीमागे झाडू आणि मटकं बांधायची वेळ त्यांच्यावर आली होती. ठीक आहे, हा अन्याय दूर करण्यासाठी ही वैकोम सत्याग्रह चळवळ सुरू केली. तर वैकोम महादेव मंदिराच्या आजूबाजूच्या 4 रस्त्यांवरून वंचित वर्गातील लोकांना, विशेषतः एझावांना चालण्यास मनाई केली. ही तिथली एक जात आहे. ठीक आहे, त्यांना चालण्यास मनाई केली, त्यांच्यासाठी हा उठाव करण्यात आला. तर काँग्रेसचे नेते TN माधवन, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन सचिव KP केशव मेनन, ओके, 2 नाव लक्षात ठेवा, TK माधवन, KP केशव मेनन, आणि काँग्रेसचे नेते आणि शिक्षण तज्ञ K केलप्पन, यांना केरळचे गांधी म्हणून पण ओळखतात, K केलप्पनला, हे वैकोम सत्याग्रह चळवळीचे प्रणेते मानले जातात. ठीक आहे, आणि आयोगाने जर तुम्ही मेन्सच्या मागच्या क्वेश्चन पेपर काढले ना तुम्हाला 3 नावं जशा तशी सापडून जातील की आयोगाने हेच विचारलं वैकोम सत्याग्रह कुठं घडला होता, त्याच्याऐवजी 4 स्टेटमेंट दिले ते आणि विचारायला सांगितलं होतं ह्याच्यापैकी कोणतं चुकीचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता एवढं लक्षात ठेवा, वैकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली. ओके, तुमचं एकच काम आहे हिस्ट्रीमध्ये जायचं, वैकोम सत्याग्रह काढायचा, त्याच्याविषयी डिटेल वाईज सगळ्या जेवढ्या नोट्स आहेत तेवढ्या एक तर आपल्या करंटच्या नोट्सवर लिहून घ्या, नाही तर करंटच्या नोट्स तर वैकोम सत्याग्रहामध्ये लिहून ठेवा. ठीक आहे, दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्हाला लिहून ठेवणंच आहे. चालतंय, तो आपला पार्ट नाहीये वैकोम सत्याग्रह, म्हणजे तो हिस्ट्रीचा पार्ट आहे. जर इथं घ्यायचा प्रयत्न केला तर मला अर्धा तास लागेल त्या वैकोम सत्याग्रहाला. ठीक आहे, पुढचं आहे त्रिनेत्र ऍप 2.0. तर हे ऍप आहे उत्तर प्रदेश राज्याच्या पोलीस खात्याने प्रगत त्रिनेत्र ऍप 2 सुरू केले. तर त्रिनेत्र डेटाबेसमध्ये 9.32 लाखाहून अधिक गुन्हेगारांच्या नोंदी असून यामुळे फ्रंटलाईन अधिकाऱ्यांना सुरक्षा तपासणी दरम्यान संशयितांची त्वरित ओळखता येणार आहे. म्हणजे हे पोलिसांच्या संरक्षण, म्हणजे पोलिसांच्या सुविधेसाठी हे ऍप बनवलंय. त्याच्यामध्ये ऍपमध्ये काय टाकलं त्यांनी की बाबा एखादी केस घडली, कुठं कोणाचं नाव आलं, त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, त्या गुन्हेगाराविषयी सगळी डिटेल वाईज माहिती, त्याच्या विरुद्ध पुरावे, त्याच्या विरुद्ध झालेल्या सगळ्या मागच्या गुन्हे, सगळे रेकॉर्ड ह्या त्रिनेत्र ऍप 2.0 मध्ये असतील. म्हणजे जर तुम्ही पोलीस असाल, जर तुम्ही UP पोलीस असाल तर तुम्हाला ह्या ऍपमध्ये ऍक्सेस भेटेल आणि तुम्ही प्रत्येक गुन्हेगाराची माहिती व्यवस्थित पाहू शकता. ओके, त्रिनेत्र ऍप 2.0.
आता इथपर्यंत झाल्या राजकीय घडामोडी, जागतिक घडामोडी, ते होतं कधी कधी राजकीय घडामोडी पूर्ण झाल्या. आता पाहिजे आपल्याला मार्च महिन्यातल्या आर्थिक घडामोडी एक एक पाहूया. पहिली सुरुवातीची घडामोड आहे मानव विकास निर्देशांक 2022 जाहीर, HID ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि कोणताही राज्यसेवेचा पेपर काढायचा त्याच्यामध्ये 1 मार्क फिक्स असतो हा, ठीक आहे, SDIचा. दर प्रत्येक पेपरमध्ये एक इकॉनॉमिक्स मध्ये असतो, करंटमध्ये नसतो, इकॉनॉमिक्स मध्ये असतो, ठीक आहे. पण इकॉनॉमिक्स जरी 15 मार्काचं असलं त्याच्यापैकी मिनिमम 10+ मार्क हे करंटचे असतात, म्हणजे इकॉनॉमिक्स पण करंटच पार्ट आहे, ठीक आहे. तर अहवालाचे नाव ब्रेकिंग द ग्रिडलॉक, री इमेजिंग कोऑपरेशन इन अ पोलराइज्ड वर्ल्ड. तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. आयोगाने ह्याच्या आधी नाव पण विचारलेले आहेत. माझ्याकडून इथे एक राहिलंय काम की जिथे जिथे हा डाटा आलाय त्याच्यावर आयोगाचे जे प्रश्न आहेत ना ते पुढच्या महिन्यापासून मी घेत राहील. उदाहरणार्थ काल आपण नाटोचं पाहिलं होतं, तर नाटोचे मी तिथं प्रश्न घेणार होतो 2-3, पण ती नोट्स मोठी व्हायला लागली होती म्हणून मी ते काढून टाकले प्रश्न. पण इथून पुढे मागचे PYQ आयोगाचे विचारलेले मी तसे घेणार आहे. ह्याच्यावरचे पण घ्यायला पाहिजे होते मी ह्याच्या पाठीमागच, की आयोगाने कुठपर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारले. ह्यानी काय होतं, तुमचा एक दृष्टिकोन क्लिअर होतो की आयोग नेमकं काय विचारतं आणि आपल्याला काय पाठ करायचंय, ठीक आहे. तर ह्याचं अहवालाचं नाव तुम्हाला पाठ करायचंय. दुसरं तर SDI 2022 आहे हा, लक्षात ठेवा. 2024 चालू आहे, मार्च 2024 आपण सध्या बघत आहोत. आणि हा इंडेक्स 2022 आहे, आकडेवारी ही 2022 ची, लक्षात ठेवा. आयोग इथं पण फसू शकतं. नंतर SDI 2022 मध्ये भारत 134वा क्रमांक आहे 193 देशातून, ठीक आहे. 193 देश आहेत, त्याच्यामध्ये भारत 134वा आहे आणि त्याचं मूल्य 0.644 पॉईंट मध्ये हा मूल्य. नंतर 2021चा जो SDI होता त्याच्यामध्ये भारत 135वा होता आणि 191 देशामधून होता तो, ठीक आहे. आता 193 देश तरी 1 नंबरने आलाय. 191 होते तेव्हा 35वा होता आणि मूल्य होतं 6.33 आणि इथं 6 पॉईंट किती आहे 44, ठीक आहे. मूल्य लक्षात राहतं, फक्त इथं 3 आहे शेवटी आणि इथं 4 आहेत, ठीक आहे. 101 अंकाने आपली काय म्हणतात त्याला वाढ झाली किंवा प्रगती झाली 1 अंकाने. 35वा होता 134वा आलाय. नंतर SDI मूल्यानुसार भारत मध्यम मानवी विकास श्रेणीमध्ये आहे, ओके. मध्यम मानवी विकास श्रेणी. ह्याच्याविषयी डिटेल माहिती तुम्हाला मानव विकास चॅप्टर काढायचं रंजन कोळंबे सरांच्या बुक मधलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची डिटेल वाईज माहिती आजच वाचायची, ठीक आहे. किंवा मग ही माहिती घेऊन जा त्या पुस्तकामध्ये आणि तिथं ही माहिती व्यवस्थित लिहून ठेवा, एक्स्ट्रा माहिती, ठीक आहे. अभ्यास असाच करत असतात करंटचा आणि GSचा सोबत एकमेकात. 1990च्या तुलनेत आयुर्मान 9.1 वर्षांनी वाढले, महत्वाचं नाही एवढं पण एक एक्स्ट्रा माहिती. संयुक्त राष्ट्राचे विकास कार्यक्रम म्हणजे UNDP ने अहवाल सादर केला. हा अहवाल कोण जाहीर करतं, UNDP, लक्षात ठेवा. नंतर पहिले देश, आता ह्याच्यामध्ये पहिले जे देश आहेत ना ते मागच्या 10-12 वर्षापासून ते पहिले देश ते पहिलेच आहेत. त्याच्यामध्ये टॉपला आहे स्वित्झर्लंड 9.67, नॉर्वे 9.66, नंतर आइसलँड 9.59, ठीक आहे. स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड 3 देश लक्षात ठेवा, ठीक आहे. तळाचे देश, तळाला सगळ्यात 193 नंबरचा आहे सोमालिया, 2 नंबरला आहे दक्षिण सुदान आणि 3 नंबरला आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. मिनिमम 2 देश तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिले 2 देश स्वित्झर्लंड, नॉर्वे, शेवटचे 2 देश सोमालिया आणि दक्षिण सुदान, सोबतचे देश आहेत, ठीक आहे. हे शेजारी इथं हे पण शेजारीच आहेत, ओके. भारताचा क्रमांक तर तुमच्या लक्षात राहीलच. भारताचे शेजारी, आता आयोगाने ऑलरेडी एकदा प्रश्न असा विचारलेला आहे की भारताच्या शेजारीची पण रँक आयोगाने विचारलेली, त्याच्यामुळे हे पाहणं आपल्यासाठी मस्त आहे. तर चीनची रँक आहे 75, आपण 135 आहेत, बरं 34 आहेत आपण. श्रीलंका 78, भूतान 125, बांगलादेश 129, नेपाळ 146 आणि पाकिस्तान 164. फक्त 2 देश आपल्या मागे आहेत, नेपाळ आणि पाकिस्तान. बाकी सगळे आपले जेवढे सोबतचे आहेत ना सगळे आपल्या पुढे. इव्हन बांगलादेश पण 129 वर आहे. हे पहा, बांगलादेश आपल्या पुढे गेलाय, ठीक आहे. असो, त्याचे नॉर्म्स जे असतात ना त्या नॉर्म्सनुसार ते SDI काढण्यात येतो. त्यानुसार मग आपण 134 नंबरला आहे, लक्षात ठेवा. SDI मानव विकास निर्देशांक. आता हा अहवाल जाहीर करण्यात आला, हे त्याचं कव्हर पेज आहे आणि त्याची थीम काय काय नाही, ठीक आहे. ब्रेकिंग द ग्रिडलॉक. आता हा सकाळला आलेला तो त्या दिवशीचा पेपरचा हे कात्रण आहे, 134वा क्रमांक, जगभरामध्ये असं म्हणते तो आड, असं तसं डिटेल वाईज माहिती तुम्हाला मी ज्यावेळेस सांगतो ना की तुम्हाला मासिक वाचायचंय तर का वाचायचं, ती एक्स्ट्रा माहितीसाठी. ही एक्स्ट्रा माहिती असते ना ती त्याच्यामध्ये दिलेली असते, कारण आपण जर इथं घ्यायचा प्रयत्न केला तर जवळपास 10 तासाचं लेक्चर होऊन जाईल आपलं. पुढचं आहे आता जे मानव विकास ज्यावेळेस तुम्ही चॅप्टर काढाल त्याच्यामध्ये तुम्हाला 5 हे भेटतील आपले निर्देशांक. त्याच्यापैकी SDI सगळ्यात महत्वाचा असतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. त्याच्यानंतर गरिबी एक असतो आणि त्याच्यानंतर हा लैंगिक असमानता निर्देशांक एक असतो, ठीक आहे. त्या 5 पैकी आता हा दुसरा आहे. तर 2000 लैंगिक असमानता निर्देशांक जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स 2022 जाहीर करण्यात आलाय. तर 2022 मध्ये 108वा क्रमांक आहे भारताचा 193 देशामध्ये आणि मूल्य किती आहे 0.437. नंतर 2021 मध्ये भारताचा 122वा क्रमांक होता
191 देशामध्ये आणि मूल्य होतं 0.490. ठीक आहे. तर 122 होऊन डायरेक्ट 8 वर आलाय भारत. म्हणजे ह्याच्यामध्ये फार मोठी झेप घेतली भारताने. ठीक आहे. लैंगिक असमानता आहे बरं हे, म्हणजे स्त्री पुरुष भेद किती तुमच्या देशामध्ये आहे त्याच्यावर हा अवलंबून असतो. तर 14 स्थानांनी प्रगती केली आहे भारताने. 2014 मध्ये GII 127 क्रमांकावर होता, तो आता 108 झालाय. म्हणजे 127 वरून 2014ला 127 होता, नंतर तो 122 झाला मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी डायरेक्ट भारत 108 वर आलाय. भारताचा GGI जागतिक सरासरी 0.462 च्या तुलनेत चांगला असून तो 4.37 इतका आहे. ठीक आहे. हे वरचं ते डाटा तिथे घेतलाय. जगाचा किती आहे? 0.462. भारताचा किती आहे? 0.437. तर GGI प्रामुख्याने प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण आणि श्रमिकांची बाजारपेठ या 3 घटकावर मोजला जातो. ठीक आहे. तसं मागचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण कोणत्या घटकावर मोजण्यात येतो हे पण आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे. ते तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पाठ करायचं आहे. इथे एक्स्ट्रा माहिती म्हणून मी इथे दिलंय की बाबा हा लैंगिक असमानता निर्देशांक कशावर काढण्यात येतो? प्रजनन आरोग्य, सशक्तीकरण आणि श्रमिकांची बाजारपेठ या 3 घटकावर असतात आणि त्याचे उपघटक पण अजून असतात. ते इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात तुम्हाला वाचायचे. ठीक आहे. फक्त भारताची रँकिंग लक्षात ठेवा. 122 वरून भारत शुद्ध 108 वर आलाय. 14 अंकांची झेप. पुढची न्यूज आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024. काही रिपोर्ट आहेत मार्च महिन्यामध्ये, म्हणजे पहिले मार्च एप्रिल 2-3 महिने असे आहेत ना की जे जागतिक लेवलचे रिपोर्ट असतात ते ह्या 2-3 महिन्यात प्रकाशित होतात. त्यामुळे सगळे आपल्याला एक पाहणं आहे. तर आता वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे 2024 ला जाहीर झाला हा. तर प्रसिद्ध करण्यात आला युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कने हा प्रसिद्ध केलाय. त्याची थीम होती आनंद निर्माण करण्यासाठी रिकनेक्टिंग लवचिक समुदाय. ठीक आहे. ही त्याची थीम आहे. थीम बी लक्षात ठेवायची आपल्याला. एकूण देश आहेत 143, 143. ठीक आहे. तुम्ही ह्या आकड्याला आय लव्ह यू म्हणून लक्षात ठेवलेला असताय. तर हॅपीनेस म्हणजे काय? आय लव्ह यू असं जरी लक्षात ठेवलं तरी लवकर लक्षात राहतं. कारण आपल्याला फक्त आकडे लक्षात ठेवायचे, बाकी आपल्याला काही मार्क खायचा नाहीये कोणाचा. ठीक आहे. असं काय म्हणून 143. ठीक आहे. भारताचा क्रम चूक झाली माझी. एकूण देश किती? तर 143. ठीक आहे. हॅपीनेस मध्ये 143 देश आहेत. भारताचा क्रम 126. 2023 मध्ये पण 126च होता. हे डोक्याला ताण वाचला आपला. मागच्या वर्षी 126, ह्या वर्षी पण 126. अजिबात बदलला नाहीये. भारत मागच्या वर्षी जेवढा आनंदी होता तेवढाच ह्यावेळेस पण आनंदी आहे. ठीक आहे. तर शीर्ष देश टॉपला आहे फिनलंड. सलग 7वे वर्ष आहे की फिनलंड टॉपला आहे. हा इतिहास आहे. ठीक आहे. नंतर 2ला आहे डेन्मार्क, 3ला आहे आइसलंड. आता हे देश एवढे आनंदी का आहेत? तर त्यांची देशची लोकसंख्या जवळपास 3-4 लाखाच्या आतमध्ये या 2-3 देशाची. तेवढे तर आपल्या इथं नवी पेठमध्ये एमपीसी करणारे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. बिचारे एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्याला पोस्ट भेटला ते आनंदी होऊन जातील, मग आपले विद्यार्थी टॉपला येतील. म्हणजे आपला देश टॉपला येईल असं नाही. त्या देशाची लोकसंख्या कमी आहे, तिथल्या सुखसुविधा किंवा ते आपल्यापेक्षा 200 वर्ष समोर आहेत म्हणजे प्रगतीबाबत. आता आपली लोकसंख्या जास्त आहे, थोडेफार ड्रॉबॅक्स आहेत लोकसंख्येचे, पण काही फायदे पण होतात. ओके. फिनलंड लक्षात ठेवा, सलग 7 वर्ष टॉपला आहे. शेवटचा देश, शेवटला बिचारा अफगाणिस्तान आहे. फार दुःखी देश आहे. ठीक आहे. अफगाणिस्तान आपला शेजारी. आनंद मोजणारे घटक: सामाजिक समर्थन, उत्पन्न, आरोग्य, स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचाराची अनुपस्थिती. ठीक आहे. हे आनंद मोजण्यासाठी घटक विचारात घेण्यात येतात. आंतरराष्ट्रीय आनंद दिवस असतो 20 मार्च. त्याच्यामुळेच हा मार्च महिन्यामध्ये हा रिपोर्ट जाहीर करण्यात येतो. ठीक आहे. आपल्याला पुढे पाहायचंय हे आनंद दिवस कसा साजरा केला, ते लक्षात कसं ठेवायचंय काय. ठीक आहे. पाहूया. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 143 देशांचा आहे. त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 126 आहे. म्हणजे फार शेवटून आहेत आपण, एवढे खुश नाही आहेत आपण. पुढची न्यूज आहे PM उषा, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत राज्याला 540 कोटींचा निधी प्राप्त झालाय. ठीक आहे. फक्त निधी भेटलाय त्या योजनेअंतर्गत. PM उषा म्हणजे काय? प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत. तर PM उषा पूर्वीची राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान म्हणजे रुसा म्हणतात त्याला. ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची योजना आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान म्हणजे रुसा ही योजना 2013 मध्ये सुरू करण्यात आली. योजना जुनी आहे, पण आता तिचं नाव चेंज करण्यात आलंय आणि त्या महाराष्ट्राला ह्याचा 540 कोटींचा निधी प्राप्त झालाय. तर त्यानंतर 2018 मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यात आला. 13ला पहिला, 18ला दुसरा. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या पार्श्वभूमीवर या योजनेचे नामकरण PM उषा असं केलंय. ठीक आहे. ऑलरेडी तिचं नाव काय होतं? रुसा. आता काय केलंय? PM उषा. ओके. नाव चेंज केलं. 13ला आली, 18ला तिचं नाव दुसरा टप्पा लागू केला आणि 2020ला त्याचं नाव चेंज केलंय. ठीक आहे. 3 टप्पे झाले, आता 4था. या योजनेअंतर्गत देशातील राज्यांना निधी दिला जातो. त्यात देशात उत्तर प्रदेशला सर्वाधिक 760 कोटी, त्या खालोखाल महाराष्ट्राला 540 कोटी, मध्य प्रदेशला 400 कोटी, गुजरातला 280 कोटीचा निधी मंजूर केलाय. आता ह्याच्यावर प्रश्न येणं चान्सेस कमी आहेत, कारण हे समाज कल्याण किंवा जर आलं तर राज्यसभा मेन्सला शिक्षण टॉपिक मध्ये हा येऊ शकतो किंवा सामाजिक कल्याण मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला ताण घ्यायचा नाहीये. PM उषा अंतर्गत
महाराष्ट्राला 540 कोटी रुपये भेटले, एवढं लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश टॉपला आहे, सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशला भेटलेत, नंतर 2 नंबरला महाराष्ट्राला भेटलेत. ओके. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय सहकार संग्रहालय कुठं निर्माण करण्यात आलंय? कोझिकोडमध्ये, केरळमध्ये कोझिकोड, तिथं हा पहिलं बिल्डिंग उभारण्यात आली. तर केरळमधील कोझिकोड या बंदर शहराच्या मध्यभागी 14 मजली आंतरराष्ट्रीय सहकारी संग्रहालय इंटरनॅशनल कोऑपरेशन म्युझियम तयार होत आहे. भारताच्या सहकार चळवळीबद्दल जाणून घेण्यासाठी हे एक गंतव्यस्थान आहे आणि हे राज्यसभा मेन्सला आपल्याला सहकार आहे, सहकारी चळवळ. या इमारतीत मेणाचे संग्रहालय आणि आर्ट गॅलरी देखील आहे. ही भारतातील सहकारी संस्थांना समर्पित असलेले देशातील पहिले आंतरराष्ट्रीय सहकार संग्रहालय ठरले आहे. ठीक आहे, इथं पहिला शब्द आलाय त्याच्यामुळे आयोगाचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, इथं तुम्ही बिल्डिंग पाहू शकता कोझिकोड केरळमधली, इथं सहकार संग्रहालय आतमध्ये उभारले. ओके, 1 लाईन मध्ये लक्षात ठेवा तुम्ही. आला तर सरळ सेवा भरतीला येईल किंवा कंबाईनला येईल हा प्रश्न, कारण असे प्रश्न राज्यसेवा सरासरी नाही विचारत, मेन्सला असेल त्याच्यामुळे विचारलं पण नाही. LIC बनला जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड. म्हणजे ती कंपनी जेवढी मजबूत बनली आहे, ग्राहक गेले बाजूला, ती कंपनी मजबूत आहे. म्हणजे तिचं काय म्हणतात त्याला, इकॉनॉमिकली ती कंपनी फार स्ट्रॉंग आहे. ती काही जरी झालं तरी ती वीक नाही होऊ शकत किंवा ती आपल्या ह्याच्यावर अन्याय नाही करणार ग्राहकावर. ठीक आहे. तर 27 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100, ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 या अहवालानुसार भारतीय जीवन विमा महामंडळाने 816 अब्ज रुपयांचे स्थिर ब्रँड मूल्यानुसार जगभरातील सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून आपले स्थान मजबूत केले. तर द्वितीय स्थानी तैवानचा कॅथे लाईफ इन्शुरन्स कॅथे लाईफ इन्शुरन्स हा 408 अब्ज ब्रँड मूल्यानुसार आहे. म्हणजे 1 नंबरला LIC आहे 816, 8 दोन्ही 16. ठीक आहे, 816 अब्ज रुपयाच्या स्थिर ब्रँड मूल्यासह. 2 नंबरचा ब्रँड मूल्य तैवानचा आहे कॅथे लाईफ इन्शुरन्स. किती याच्याकडे? 408, म्हणजे आपल्या फक्त अर्धेच आहेत. ठीक आहे, LIC आपली टॉपला आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. ठीक आहे. पुढचं आहे हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2024. दरवर्षी प्रकाशित होते. आयोगाने विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, पण सरळ सेवेला हे प्रश्न असतात त्याच्यामुळे आपल्याला पाहा नाही. तर हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने मार्च 2024 मध्ये हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2024 प्रसिद्ध केली आहे. तर यानुसार 92 अब्जाधीशांसह मुंबई जगातील सर्वात वेगाने वाढणारी अब्जाधीश राजधानी ठरली आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय की मुंबईमध्ये सगळ्यात जास्त अब्जाधीश राहतात असं नाही, तर तिची रँकिंग म्हणजे वाढ फास्ट आहे. सगळ्यात जास्त फास्ट वाढ मुंबईची होते अब्जाधीशांच्या बाबतीत. म्हणजे तिथं अब्जाधीश आहेत ना, ते हळूहळू जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर सर्वाधिक अब्जाधीश असणारी शहरे टॉपला आहे न्यूयॉर्क टॉपला आहे. 119 अब्जाधीश राहतात न्यूयॉर्कमध्ये. 2 नंबरला लंडन 97 राहतात. 3 नंबरला मुंबई आहे 92 राहतात. ठीक आहे, 3 नंबरला मुंबई एकूण अब्जाधीश मध्ये. पण वाढीमध्ये जर म्हणलं तर मुंबई टॉपला आहे. सगळ्यात जास्त वाढ मुंबईची होते सध्या. सर्वाधिक अब्जाधीश असणारे देश, आता देशाचा जर विचार केला तर टॉपला आहे चीन. अमेरिका पाहिजे होता पण चीन आहे. 2 नंबरला USA आणि 3 नंबरला भारत. अजून एक सांगतो ह्याच्यातली गंमत, तुम्हाला जर इथे दिसत असले की हे मुंबईमध्ये एवढे अब्जाधीश आहेत, हे चीनमध्ये एवढे आहेत, USA मध्ये एवढे आहेत, पण ह्यांनी गल्फ कंट्रीचे जे अरब आहेत, जे अरब म्हणजे अरबी लोक आहेत, ते शेख आहेत ज्यांच्याकडे तेलाच्या विहिरी आहेत, त्यांचा जर इथे नंबर लावला ना तर एक पण इथे येणार नाही, कोणताच देश येणार नाही, कोणतं शहर पण येणार नाही, कारण ते एवढे अब्जाधीश आहेत ना की त्यांच्याकडे संपत्तीचं मोजमापच नाहीये एवढं. ठीक आहे, तरी पण मग हे काय करतात शहाणे लोक, आपले पश्चिमात्य लोक, मग ह्यांना बाकीच्या कमी पण वाटतो ह्यांना की आपल्याकडे एवढा पैसा नाही, मग हे काय करतात त्या अरब लोकांना वगळून टाकतात. मग उरलेल्या मग पूर्ण जगाचा विचार करतात, नाही त्यांच्याकडे अतिसंपत्ती, ते आपल्याला देत नाही, त्यांच्याकडे तेल आहे. ठीक आहे, म्हणजे स्वतःचा कमीपणा झाकण्यासाठी हे फक्त आपल्यात भांडण लावून देतात. ठीक आहे, असू द्या. सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क अरब शेखच्या 1% बी नाहीये, 1% बी. एवढे अरब श्रीमंत आहेत. ठीक आहे, पण ह्यांचं काय खोडी आहे की ह्यांना ओरिजिनल जर ते आणले ना अरब तर सगळे पहिले 100 मध्ये सगळे अरबच भेटतील यांना. त्याच्यामुळे हे काय म्हणतात, ते राहू द्या बाजूला, बाकीचे बघा. ठीक आहे, इलॉन मस्क. 2 नंबर जेफ बेझोस. 3 नंबर बर्नार्ड अर्नॉल्ड आणि 10 नंबरला आहेत मुकेश अंबानी. ठीक आहे, तुम्हाला मिनिमम एवढं माहित पाहिजे आणि आपल्या लक्षात हे लवकर राहतं, कारण हे आयोग विचारत नाही आणि जे आयोग विचारत नाही ते लवकर लक्षात राहतं, जे विचारतं ते लवकर लक्षात राहत नाही. ठीक आहे, तुमच्यासोबत जसं होतं तसं माझ्यासोबत पण होतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, एवढं काही विचारण्याचे चान्सेस कमी आहेत आयोगाचे. तरी पण 10 नंबरला मुकेश अंबानी आहेत, 1 नंबरला इलॉन मस्क आहेत आणि मुंबई 3 नंबरचं शहर आहे अब्जाधीश संख्याबाबत आणि वाढीबाबत टॉपला आहे. पुढची न्यूज आहे LIC GIC रे आणि न्यू इंडिया ॲश्युरन्सला DSII दर्जा प्राप्त झालाय. तर हा दर्जा दरवर्षी IRDA देत असते. हे बघा, IRDAI ही दरवर्षी काही कंपन्यांना हा दर्जा देते. तर ह्या वर्षी 3 कंपन्यांना दर्जा देण्यात आलाय. तर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण हे IRDA ही मूळ संस्था LICची मुख्य संस्था आहे, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण.
ने 2023-24 या वर्षासाठी 3 विमा कंपन्यांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरन्स म्हणजे महत्वाच्या संस्था, घरेलू आपल्या विमा महत्वाच्या संस्था म्हणून ह्या 3 संस्थांना मान्यता दिली. कोणती? LIC एक आहे, GSI रे एक आहे आणि तिसरी कंपनी आहे न्यू इंडिया इन्शुरन्स. ओके, हा दर्जा त्यांनी IRDIA ने दिलाय. ओके, RBI ने वगैरे कोण नाही दिला, त्यांच्यात देतात ते. या कंपन्यांना 2022-23 मध्ये देखील DSII दर्जा मिळाला होता. तर DSII दर्जाप्राप्त विमा कंपन्या 3 आहेत. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GIC रे, नंतर न्यू इंडिया इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड. ओके, तर त्यांनी फक्त एवढा दर्जा दिलाय की महत्वाच्या संस्था 3. ठीक आहे, IRDA अंतर्गतच्या. त्याच्यामध्ये विचारण्यासारखं नाहीये, जेवढं राहील तेवढं राहील, नाही तर फक्त एकदा वाचा. पुढची न्यूज आहे, ग्रीड इंडियाला मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा. आता महारत्न, नवरत्न आणि नंतर 3 नंबरचा असतो मिनीरत्न. आणि त्या मिनीरत्न मध्ये पण 3 कॅटेगरी असतात, दर्जा 1, दर्जा 2, दर्जा 3. त्यातला दर्जा 1 भेटलाय ग्रीड इंडियाला. ओके, हे आयोग नेहमी विचारत राहतं, त्याच्यामुळे कधी विचारायला काही सांगतात नाही इकॉनॉमिक्स मध्ये, पण लक्षात ठेवा. 20 मार्च 2024 रोजी ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेडला या केंद्रीय सार्वजनिक उद्योगाने मिनीरत्न 1 श्रेणी दर्जा प्राप्त केलाय. ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजे काय, की जी आपली विद्युत निर्मिती कंपनी आहे, म्हणजे केंद्राची, की जी विद्युत तारा ट्रान्समिट करते, म्हणजे विद्युत निर्मिती झाली तिथून पुढे लाईन वाहून नेते, तर ती कंपनीसाठी ही कंपनी आहे ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड. तर ही एक सार्वजनिक कंपनी आणि मिनीरत्न, महारत्न आणि नवरत्न दर्जा हा सार्वजनिक कंपनीला देण्यात येतो, तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, तर 2009 मध्ये स्थापित ग्रीड इंडिया ही कंपनी भारतीय पॉवर सिस्टीमच्या अखंड ऑपरेशनवर देखरेख करतं. केंद्रीय सार्वजनिक उद्योग ज्यांनी गेल्या 3 वर्षात सातत्याने नफा कमवला आहे आणि 3 वर्षापैकी किमान 1 वर्षात करपूर्व नफा 30 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे आणि ज्यांची निव्वळ संपत्ती सकारात्मक आहे, असे उद्योग मिनीरत्न 1 हा दर्जा मिळवण्यासाठी पात्र असतात. ठीक आहे, मिनीरत्न 1 दर्जा कोणाला भेटतो, त्याची ही अट आहे एक. ठीक आहे, तुम्हाला फक्त ह्या अटी इकॉनॉमिक्स मध्ये जायचं, तुम्हाला त्याच्यामध्ये सार्वजनिक उद्योग हा चॅप्टर काढायचे. त्याच्यामध्ये नवरत्न दर्जा, महारत्न दर्जा आणि मिनीरत्न दर्जा, तिन्ही दर्जे व्यवस्थित वाचायचे आहेत. मागच्या वर्षी बऱ्याच कंपन्यांना भेटलेत ते नवरत्न दर्जे भेटलेत. ठीक आहे, महारत्न दर्जे भेटलेत, पण हे मिनीरत्न आता पहिल्या वेळेस याच्यामध्ये न्यूज मध्ये आलाय, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला फक्त एकदा रीड करायचं चॅप्टर आणि सोडून द्यायचे. सार्वजनिक उद्योग इकॉनॉमिक्स मधलं, देशातील पहिले एकात्मिक ऑइल पाम प्रक्रिया युनिट, हे देशातलं पहिले ऑइल पाम प्रक्रिया युनिट. ओके, हे कुठं उद्घाटन केलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ठिकाण रोईंग, खालचे दिबांग खोरे, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलंय. तर युनिटची उभारणी करणारी संस्था आहे 3F ऑइल पाल्म, इथं पाहू शकता तुम्ही 3F ऑइल पाल्म ही कंपनी, तिने हे युनिट उभारलंय. तर राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ऑइल पाम अंतर्गत हे युनिट उभारण्यात आलंय आणि 2021 मध्ये भारताच्या देशांतर्गत पाम तेल उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताने राष्ट्रीय खाद्यतेल पाम मिशनचे अनावरण केले होतं. भारताच्या पाम तेल आवश्यकतेपैकी 96% भारत आयात करतोय. पाम तेल एकूण तेलाचे 50% आणि फक्त पाम तेलाचा विचार केला तर 96% तेल भारत आयात करतोय. अजून एक, हे 2021 ला जे मिशन चालू केलं तर कंबाईनला जशाला तसा प्रीला प्रश्न विचारला आयोगाने की भारताने पाम तेल उत्पादनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल पाम मिशनचे अनावरण कधी केले किंवा कोणत्या वर्षी सुरू केलं. आयोगाने जशाला तसा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आयोगाचा फेवरेट क्वेश्चन होता त्यावेळेस 2021 म्हणजे 22 ला प्रश्न आलता कंबाईनला. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. 3F ऑइल पाम, देशातील पहिले एकात्मिक ऑइल पाम प्रक्रिया युनिट अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आले. इथेनॉल 100 म्हणजे जे आपले ऊसाच्या मळीपासून जे इथेनॉल बनते ते डायरेक्टली त्याच्यावरच आता गाड्या पळवायच्यात. त्याच्यासाठी त्यांनी इथेनॉल 100 शुद्ध इथेनॉलचं नवीन पेट्रोल पंप उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत भारताचे जे आपण पेट्रोल वापरतो किंवा गाड्या वापरतो त्याच्यामध्ये पेट्रोल 90% असतं आणि 10% इथेनॉल असते आणि त्याच्यामध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष आहे 2025-26 आहे. म्हणजे 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करायचंय असं केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. सध्या 10% आणि ह्याच्यापेक्षा काहीतरी हटके की ठीक आहे हे 20% 10% थोडं बाजूला ठेवू, आपण डायरेक्टली एक काम करू 100% इथेनॉलवर काम करू किंवा 100% इथेनॉलवर गाड्या चालवू आपण. ठीक आहे, आणि गाड्याची रचना पण तशी बनवावं लागते की 10% साठी वेगळी असते, 20% साठी वेगळी असते आणि 100% साठी इथेनॉलवर चालणारी गाडी थोडी वेगळी असते, त्याचं मशीन वेगळं असतं. ठीक आहे, तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीतील इंडियन ऑइलच्या इरविन रोड सर्व्हिस स्टेशनवर इथेनॉल 100 इंधनाचे अनावरण केले. ठीक आहे, अनावरण केले. तर कुणी केलं हे? हरदीप सिंग पुरी यांनी. आणि हे भारताचे केंद्रीय पेट्रोलियम आणि केंद्रीय नैसर्गिक वायू मंत्री ते. ठीक आहे, हरदीप सिंग पुरी, इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. तर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय दिल्लीमध्ये. इथेनॉल 100 हे एक क्रांतिकारक ऑटोमोटिव्ह इंजिन असून त्यामध्ये 100% इथेनॉल आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तामिळनाडू मधील निवडक
43 रिटेल आउटलेटवर इथेनॉल 100 इंधनाचे वितरण सुरू केलंय. आता ही सुरुवात आहे, हळूहळू नंतर सगळ्या ठिकाणी असे इथेनॉलचे पंप उभारण्यात येतील. जसे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेत ना, तसे इथेनॉलचे स्टेशन उभारण्यात येतील. सद्यस्थितीत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 10% आणि केंद्र सरकारचं टार्गेट 25-26 पर्यंत 20% आहे. ठीक आहे, एवढं लक्षात राहील तुमच्या. जास्त डीप मध्ये नाहीये, पण मिनिमम वरचं लक्षात ठेवा. सेला बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलंय. सेला सुरंग के बारे में. ठीक आहे, सेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. तर 9 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अरुणाचल प्रदेशमधील इटानगर, त्याची राजधानी अरुणाचल प्रदेशच्या इटानगर येथील विकसित भारत विकसित ईशान्य भारत कार्यक्रमादरम्यान आभासी पद्धतीने सेला बोगदा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केलाय. ठीक आहे, आभासी पद्धतीने केला त्यांनी. ओके, सेला बोगदा प्रकल्प. तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे BRO ने 13,000 फूट उंचीवर बांधलेला प्रकल्पात 2 बोगदे, म्हणजे 13,000 फूट उंचीवर येतो जमिनीपासून. त्याच्यामध्ये 2 बोगदे आहेत. एकाची लांबी आहे 1595 मीटर, म्हणजे जवळपास 1600 मीटर, म्हणजे 1.5 किलोमीटर, आणि दुसऱ्याची लांबी 1003 मीटर, म्हणजे जवळपास 1 किलोमीटर. ठीक आहे, हे 2 बोगदे आहेत. एक 1.5 किलोमीटरचा आहे आणि एक 1 किलोमीटरचा आहे. तर 13,000 फूट उंचीवरील जगातील सर्वात लांब द्विलेन बायलेन टनल बोगदा आहे. ठीक आहे, जगातला असा पहिला बोगदा आहे द्विलेन की जो 13,000 फूट उंचीवर उभारण्यात आलेला आहे. हे एक नवीन विक्रम आहे. तर हा बोगदा आसाममधील तेजपूर येथे, आसाम आहे ना आपलं, आसामचं तेजपूर, तिथून अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम कामेंग जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यावर हा बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, सेला बोगदा कुठं आहे, कधी उद्घाटन झालंय, त्याची हाईट किती आहे आणि त्याच्या नावावर कोणतं रेकॉर्ड आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. सेला बोगदा. भारतातील पहिली स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर अणुभट्टी. ऑलरेडी भारतामध्ये अणुभट्ट्या आहेत, काही दुसऱ्याच्या आहेत, काही आपण स्वतः तयार केलेल्या आहेत, पण आता ही पहिली स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर अणुभट्टी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे बघणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर 4 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील कल्पकम, तामिळनाडू कुठे कल्पकम, हे मागं फार चर्चेत होतं 2-4 वर्षापूर्वी, ह्याला विरोध होत होता, पण आता ते उभारण्यात आलंय, त्याचं उद्घाटन पण करण्यात आलंय, ते सुरू पण झालंय, आणि तिथंच देशातली पहिली स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर अणुभट्टी सुरू करण्यात आली. तर भारतातील पहिल्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरचा कोर लोडिंगचा प्रारंभ झालाय. ठीक आहे, कोर म्हणजे ती सुरुवात करण्यात आली, त्याचं उद्घाटन करण्यात आलंय. तर ही भारतातील पहिली स्वदेशी फास्ट ब्रिगेड अणुभट्टी असून भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडने, भाविनी, ठीक आहे, ने स्वदेशी पद्धतीने बांधली आहे. इथे तुम्ही भाविनी पाहू शकता, त्यांचे इंजिनियर आणि आपले पंतप्रधान. ठीक आहे, भाविनीने बांधली आहे. व्यावसायिक कार्यात फास्ट ब्रिगेड अणुभट्टी असणारा भारत हा रशिया नंतरचा दुसरा देश आहे. ही एक भारताच्या नावावर नवीन रेकॉर्ड आहे की बाबा व्यावसायिक कार्यरत फास्ट ब्रिगेड अणुभट्टी असणारा भारत हा रशिया नंतरचा दुसरा देश आहे पूर्ण जगामध्ये. भारत दुसरा आणि रशिया पहिला आहे. ठीक आहे, म्हणजे अमेरिका नाही, चीन नाही, भारत 2 नंबरला आहे, रशिया 1ला आणि भारत 2ला आहे. ठीक आहे, ह्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. प्रोटोटाइप फास्ट ब्रिडर अणुभट्टी. पुढची न्यूज आहे देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो. ऑलरेडी हे आपण मागच्या वर्षी घेतलं होतं की ज्यावेळेस ते बोगद्याचं काम पूर्ण झालं त्यावेळेस सांगितलं तुम्हाला की अंडर वॉटर मेट्रो म्हणजे काय, की पाण्यातून नाही जात ती मेट्रो, अंडर वॉटर म्हणजे पाण्यातून जाते असं नाहीये. तर नदी आहे हुगळी नदी, तिच्या खाली एक टनल काढलंय, नदीच्या खाली 30 मीटर खाली जमिनीच्या खाली एक टनल बांधण्यात आलंय आणि त्या टनल मधून ही मेट्रो धावती. ठीक आहे, तुम्हाला पाण्याखाली म्हणलं गेलं की तुम्हाला स्वप्न पडत असेल की पाण्यातून मेट्रो जाते, तसं नाहीये, ही बोगद्यातूनच जाते, फक्त ते बोगद एका नदीच्या खाली 30 मीटर खोल आहे. ठीक आहे, तर कोलकातामध्ये देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. ह्यांनी खरं तर इथं चुकीचा शब्द टाकलाय, अंडर वॉटर नव्हतं टाकायला पाहिजे, त्यांनी जमिनीच्या खालून टाकायला पाहिजे होता, कारण हे पाण्यातून जात नाही, ते पाण्याच्या खाली जमीन आहे, त्या जमिनीच्या खालून जाते ते. ठीक आहे, उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. योजनेचा खर्च 8,600 कोटी, विचारणार नाहीत तुम्हाला. पाण्याखालील बोगद्याची एकूण लांबी 520 मीटर, जवळपास अर्धा किलोमीटर तो पाण्याच्या खालून म्हणजे जमिनीच्या खालून आहे. बोगद्याचा व्यास अंतर्गत 5.55 मीटर आणि बाह्य 6.1 मीटर. ठीक आहे, हा पाण्याखालील बोगदा हुगळी नदीच्या खालून जातो. ही अंडर वॉटर मेट्रो लाईन कोलकाता मेट्रोच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरचा हावडा मैदान ते एक्सप्लेनेड विभागाचा एक भाग आहे. आणि या मार्गावर असलेले 30 मीटर खोलीवर हावडा मेट्रो स्टेशन भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन बनलंय. म्हणजे हे भारतातलं सगळ्यात खोलीवर असणारं मेट्रो स्टेशन आहे. ठीक आहे, आता पुण्याचं येईन, आता पुण्याला अजून वेळ आहे थोडा, पण पुण्याचं पण होईल मेट्रो स्टेशन. ठीक आहे, हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातलं सगळ्यात खोलीवरचं मेट्रो स्टेशन ठरलंय. किती? 30 मीटर, जवळपास 30-9 म्हणजे 100 फुटावर खाली आहे. आपलं 100च्या वरती आहे पुण्याचं. ठीक आहे, जेव्हा सुरू होईल तेव्हा पुणे टॉपला येईल. पण लक्षात ठेवा, हे पाण्याखालून जात नाहीये, तर पाण्याखाली म्हणजे पाण्याच्या खाली जमीन आहे, जमिनीच्या खाली 30 मीटर खोल बोगदा आहे आणि त्या बोगद्यातून ही मेट्रो जाते. आणि भारतामध्ये सगळ्यात पहिली मेट्रो कोलकात्यामध्ये धावलेली, त्यामुळे तुम्हाला इतिहास माहित असेल थोडा.
ठीक आहे, तिचं उद्घाटन करण्यात आलं, त्याच्यामुळे आता ही न्यूज आपण कव्हर केली. पुढची न्यूज आहे, भारताचा 4 देशांसोबत EFTA सोबत मुक्त व्यापार करार. मुक्त व्यापार करार म्हणजे काय असतो की एखाद्या देशासोबत आपण ज्यावेळेस करार करतो किंवा व्यापार करतो त्यावेळेस त्याच्यावर काही आयात कर लावतो, काही निर्यात कर लावतो, ठीक आहे, तसं ड्युटी लावतो, तर बरेच काही आणखीन बरेच काही लावतो त्याच्यावर. ठीक आहे, जर तुम्ही मुक्त व्यापार करार केला त्यांच्यासोबत तर तुम्ही काहीच लावू शकत नाहीत, ना आयात ना निर्यात ना काहीच नाही. ठीक आहे, जसं आपण इथे एखादी वस्तू खरेदी करतो एकमेकाला विकतो तशी तुम्ही त्या देशासोबत खरेदी विक्री करू शकता. तर आता 4 देशाची एक संघटना आहे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन. या 4 देशांच्या संघटनेसोबत भारताने करार केलाय, फ्री मुक्त व्यापार करार. ठीक आहे, तर 15 वर्षाच्या वाटाघाटीनंतर भारताने युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबतच्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर 10 मार्च 2024 रोजी स्वाक्षरी केली. ठीक आहे, करार झाला 10 मार्चला. तर EFTA मध्ये सध्या युरोपियन युनियनचे सदस्य नसणाऱ्या 4 देशांचा समावेश आहे. म्हणजे हे युरोप कंट्रीज आहेत ह्या, पण ते युरोपियन युनियनचे सदस्य नाही आहेत, ते वेगळे देश आहेत थोडे. ठीक आहे, तर या 4 देशांसोबत भारताने मुक्त व्यापार करार केलाय. त्यातला पहिला आहे आईसलँड, दुसरा आहे लिंकटेनस्टाईन, तिसरा आहे नॉर्वे आणि चौथा आहे स्वित्झर्लंड. हे युरोपियन युनियनचे भाग नाहीयेत, लक्षात ठेवा बरं. म्हणजे आर्थिक बाबत नाहीये, पॉलिटिकली असतील पण आर्थिक बाबतीमध्ये हे युरोपियन युनियनचे भाग नाहीयेत. ठीक आहे, आईसलँड, लिंकटेनस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांच्यासोबत भारताने व्यापार केलाय. आणि यांची संघटना कोणती आहे? युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन. हे 4 जण आहेत ते. कराराचे नाव ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट, TEPA. तुम्हाला आयोग शॉर्ट फॉर्म देऊन लॉंग फॉर्म विचारू शकतं किंवा पूर्ण माहिती देऊन विचारू शकतं की त्याच्यामध्ये कोणते 4 देश आहेत. हे इथे तुम्ही पाहू शकता. सायनिंग सेरेमनी इथे तुम्ही फोटोमध्ये सगळ्याला पाहू शकता. भारताचे आपले मंत्री, हे त्यांचे मंत्री. ओके, लक्षात ठेवा 4 देशासोबत केलाय त्यांनी, पण त्या संघटनेचे नाव काय? युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, EFTA. आता पाहूयात मार्च महिन्यातल्या पर्यावरणीय घडामोडी. सुरुवात करू एक न्यूजला. पहिली न्यूज आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय. हा एक पर्यावरणाचा एक अहवाल असतो. हे त्याच्यामध्ये कुठे गेल ते? ठीक आहे, समोर येते. या पर्यावरणाच्या अहवालामध्ये काय असतं तर PM म्हणजे पार्टिकल मॅटर, त्याला म्हणतात PM. 2.5 प्रदूषकांच्या हवेतील पातळीनुसार म्हणजे मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर ही मोजमाप पातळी असते तिची. प्रदूषित शहरांची आणि देशांची क्रमवारी या अहवालामध्ये देण्यात आलेली पूर्ण जगाची. ठीक आहे, तर दिल्ली सलग 4थ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून शहर उदयास आलेले. सलग 4थ्या वर्षी इतिहास घडवलाय, चांगल्या गोष्टीमध्ये नाही, वाईट गोष्टीमध्ये. ठीक आहे, सलग 4 वेळेस दिल्ली सगळ्यात जगातली प्रदूषित राजधानी म्हणून नावलौकिक प्राप्त झालाय दिल्लीला. ठीक आहे, ही आपल्यासाठी एक फार लाजिरवाणी गोष्ट आहे, पण असू द्या. आता जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर, सगळ्यात प्रदूषित राजधानी शहर दिल्ली सलग 4 वर्ष झालं टॉपला आहे. त्याच्यामध्ये 92.7% प्रदूषण आहे. नंतर 2 नंबरला आहे ढाका, बांगलादेशची राजधानी ढाका. 3 नंबरला आहे ओगाडुगू, बार्किनो फासोची राजधानी ही ओगाडुगू. हे 3 नंबरचं द्या, ओगाडुगू सोडून. नवी दिल्ली आणि ढाका बांगलादेश हे 2 लक्षात ठेवा. नवी दिल्ली आणि ढाका. ठीक आहे, तर हे आता अहवाल पाहायचा आपल्याला. त्याच्यामध्ये अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023. तर स्वित्झर्लंड मधील IQ-EAR या संस्थेने 2023 या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा राहील किंवा राहिलाय याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केलाय. ती कुठली आहे? स्वित्झर्लंड मधली एक संस्था आहे IQ-EAR. ही संस्थेने हा अहवाल प्रकाशित केलाय. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर टॉप रँकिंग मध्ये 1 नंबरला आहे बेगुसराय, भारत. लक्षात ठेवा. 2 नंबरला आहे गुवाहाटी, भारत. 3 नंबरला आहे दिल्ली, भारत. ठीक आहे, पहिले 3 शहर भारताचे, 3 नाही, पहिले 10 पैकी 9 शहर भारताचे आहेत. फक्त एक लाहोर आहे पाकिस्तानचा जे 5 नंबरला आहे. बाकी सगळे 10चे 10 शहर भारताचे आहेत. ठीक आहे, म्हणजे एक लाजिरवाना. पहिले मिनिमम 5 लक्षात ठेवा, हे लाहोर पर्यंत. बेगुसराय, गुवाहाटी, दिल्ली आणि मुलतानपूर आणि 5 नंबरला लाहोर. ठीक आहे, हे झालं सगळ्यात प्रदूषित शहर आहे. हे 2.5 पार्टिकलचे आहेत बरं, सगळे लक्षात ठेवा. PM जगाचे सर्वाधिक प्रदूषित देश. आता हे झाले शहर. टॉप 10 शहरापैकी 9 तर भारताचेच आहेत. आता देश पाहूया. राजधानी तर भारताची सगळ्यात प्रदूषित देश सगळ्यात प्रदूषित बांगलादेश. 2 नंबरला पाकिस्तान, 3 नंबरला भारत. म्हणजे जवळपास हे भारताचे 3 भाग आहेत की जे फुटले होते आपल्यापासून 47ला. बांगलादेश टॉपला गेले, पाकिस्तान 2ला आहे आणि 3 नंबरला भारत आहे. आणि जरी एकत्र असते तरी बी भारत टॉपला असता. ठीक आहे, 4 नंबरला ताजिकिस्तान आहे आणि 5 नंबरला आहे बार्किनो फासो. तिची राजधानी पण 3 नंबरला सगळ्यात प्रदूषित आहे. ठीक आहे, हे 5 देश, हे पहिले 5 शहर, त्यातले पहिले 3 तर लक्षात ठेवणंच आहे तुम्हाला. दिल्ली सगळ्यात प्रदूषित राजधानी 4 नंबरची. ठीक आहे, IQ-EARचा हे दरवर्षी अहवाल प्रकाशित होत असतो. हा 2023चा आहे. 2024 मध्ये जरी आपण असलो तरी हा 2023चा आहे. मागच्या वर्षी आपण 2022चा पाहिला होता. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे जेवढं तुम्हाला मी डाटा सांगितलाय ह्याच्या फोटोमध्ये इथं त्यांनी सांगितलंय की कोणता देश किती
प्रदूषित आहे. बांगलादेश, पाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान, बुर्किना फासो, इराण, UAE, नेपाळ पण आहे इथं. ठीक आहे, हे देश आहेत. नंतर लाजिरवाना विक्रम, सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत जगात 3ऱ्या स्थानावर आणि पहिल्या 50 पैकी 42 शहरं भारतातील आहेत. हे पहा, पहिल्या 10 पैकी 9 आहेत, पण पहिल्या 50 पैकी 42 शहरं भारताचे आहेत, सगळ्यात प्रदूषित. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही, जास्त काही नाहीये. पहिले देश 3 जरी लक्षात ठेवले तरी चालतंय. राजधान्या तुम्हाला माहितीच आहे, नवी दिल्ली, ढाका, बुर्किना फासोची ओगाडुडू. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा ह्याबाबत. देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा. आता तिथे काय शब्द आहे? पहिली, देशातील पहिली. जर तिथं शब्द कुठं आला देशातील पहिली, तो आधी आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा. ठीक आहे, मग पुढे ते काही असो, महत्वाचं असो नसो, काही देणं नाही, आयोग तिथं जास्त विचारतं म्हणून आपल्याला ते पाठ करायचंय. तर मार्च 2024 मध्ये देशातील पहिल्या ॲटमॉस्फिअर रिसर्च टेस्ट बेड इन सेंट्रल इंडिया ARTCI च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आलंय. ठीक आहे, कोणाच्या हस्ते? केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आलंय, ARTCI. तर ही प्रयोगशाळा भोपाळच्या वायव्येस म्हणजे मध्य प्रदेशमध्ये 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिहोर जिल्ह्यातील सिलखेडा या गावात उभारण्यात आलेली. तुम्ही इथे ती फोटोमध्ये पाहू शकत असाल, तर ही बिल्डिंग आहे ती. ठीक आहे, इथे बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग ती प्रयोगशाळा आहे, वातावरण संशोधीय प्रयोगशाळा. त्याच्यामध्ये हे वरती गोल दिसतो ना तुम्हाला, तो चेंडू, ते रडार आहे. ठीक आहे, वातावरण म्हणजे सी बँड ड्युअल पोलराइज्ड वेदर रडार हे अंतर्गत ही स्थापन केली किंवा कार्य करते. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या, ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय, ह्याच्यामध्ये विचारण्यासारखं काही नाहीये. भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र, हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण डॉल्फिनला आपला ह्याचा दर्जा देण्यात आलेला आहे, राष्ट्रीय कुठे गेला? ठीक आहे, हा राष्ट्रीय जलचर प्राण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे 2009 मध्ये. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उघडण्यात आलंय. कुठं? बिहारमध्ये, पाटणामध्ये. गंगा डॉल्फिन, आता हे तुम्हाला ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवायचंय, कुठं उभारलंय. आता डॉल्फिन विषयीची माहिती, वैज्ञानिक नाव प्लॅटिनिस्टा गँगॅटिका. ठीक आहे, हे त्याचं वैज्ञानिक नाव आहे. हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे आणि 2009 मध्ये राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं. 2009 मध्ये IUCNच्या रेड लिस्टमध्ये गंगा डॉल्फिन धोक्याच्या श्रेणीत टाकण्यात आलेले, म्हणजे ती श्रेणी धोक्यात आहे. गंगा डॉल्फिनला संवर्धनासाठी प्रयत्न कुणी केलेत? तर 2021 मध्ये प्रोजेक्ट डॉल्फिन सुरू करण्यात आला. तुम्हाला पर्यावरणामध्ये जे प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट टायगरला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाले, त्याविषयी आपण माहिती पाहिली होती. नंतर आपल्या पंतप्रधानांनी रिपोर्ट पण जाहीर केला की वाघांची लोकसंख्या किती, म्हणजे वाघाची लोकसंख्या नाही, वाघांची संख्या किती आहे. नंतर परत बिबट्याची संख्या पण आपण पाहिली होती. नंतर ती एक 7 मांजर कुळातील प्राण्यांसाठी एक संवर्धन, आता एक नवीन युती तयार करण्यात आली भारतामध्ये, ते पण आपण एक पाहिलं होतं. ठीक आहे, तसंच हे पण विज्ञानामध्ये तुम्हाला पर्यावरणामध्ये लक्षात ठेवायचंय की प्रोजेक्ट डॉल्फिन हा 2021 मध्ये सुरू करण्यात आला. आयोगाने ह्याच्या आधी हे प्रोजेक्ट जे आहेत प्राण्याविषयीचे त्याच्या जोड्या विचारलेल्या आहेत. प्रोजेक्ट लायन कधी, प्रोजेक्ट टायगर कधी, किंवा प्रोजेक्ट गेंडा, मगर, ठीक आहे, हत्ती प्रोजेक्ट, असे इयर दिलेत आणि त्यांचा प्रोजेक्टचं वर्ष विचारलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. 5 ऑक्टोबर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस असतो 5 ऑक्टोबरला. नंतर विक्रमशिला डॉल्फिन अभयारण्य, हे बिहारमध्ये, हे डॉल्फिनसाठी पहिलं अभयारण्य ठरवलं होतं, विक्रमशिला डॉल्फिन अभयारण्य बिहारमध्येच. आणि बिहारमध्येच आता भारतातील पहिलं राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारण्यात आलेलं आहे. हे इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकत असता, डॉल्फिन रिसर्च सेंटर. कुठं? पाटणामध्ये. आता तुम्ही म्हणाल बिहारमध्ये डॉल्फिनचा आणि बिहारचा काय संबंध? हे गंगेटिक, म्हणजे हे समुद्रातले डॉल्फिन नाही आहेत, हे गंगा नदीमधले डॉल्फिन आहेत, त्याचं हे रिसर्च सेंटर आहे. ठीक आहे, राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र. हे जे गंगा डॉल्फिन आहेत ना, हे थोडे पिंक कलरचे असतात, जे आपले काळा ब्लू कलरचे जे असतात ना समुद्रातले, त्याच्यापेक्षा हे थोडे वेगळे असतात आणि यांची बघण्याची दृष्टी थोडी कमी असते. ठीक आहे, हे गंगेत राहणारे डॉल्फिन आहेत. तुम्हाला यांच्याविषयी एवढं लक्षात ठेवू नये. आता पुढची न्यूज आहे, केरळमध्ये मानव वन्यजीव संघर्ष ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलंय. कुठं? केरळमध्ये. ठीक आहे, राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करण्यात आली. आणि असं भारतामध्ये पहिल्यांदा घडलंय की अशी गोष्टीला त्यांनी आपत्ती म्हणून जाहीर केलंय एका राज्याने. तर 6 मार्च 2024 रोजी केरळने मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती, स्टेट स्पेसिफिक डिझास्टर म्हणून घोषित केलंय. तर अशा प्रकारची घोषणा करणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलंय. ठीक आहे, पहिला शब्द आला, राज्य आला, विषय संपला. आयोगाचा आवडता क्वेश्चन तयार झाला. ठीक आहे, यापूर्वी 2015 मध्ये ओडिसाने सर्पदंश ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केली. म्हणजे ओडिसामध्ये एवढे साप आहेत ना, त्यांनी सर्पदंश ही डायरेक्ट एक राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केली. आणि ही वन्य प्राणी, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त एक सर्प होता, सर्पदंश. ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? मानव वन्यजीव संघर्ष ही पूर्णपणेच राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केली केरळने. हे पाहू शकता तुम्ही, इथं हत्तीला बांधून ठेवले मोठ्या, या 2 हत्ती अंतर्गत. ठीक आहे, असे होत असतात. खरं तर आपण वन्यजीवाच्या
जागेवर कब्जा केलाय आणि आपण त्यांनाच म्हणतो की तुम्ही आमच्याकडे येऊन हे करायला लागले, घुसपेट म्हणजे काय म्हणतात त्याला, आता नाव शब्द पण आठवत नाही मला, पण असू द्या. चूक माणसाची पण माणूस प्राण्यावर ढकलतोय. केरळ लक्षात ठेवा तुम्ही, चूक कोणाची का असा ना, आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे एक्झाम मध्ये. चिपको आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण झालेत. चिपको आंदोलन तुम्हाला माहित असेल, मिनिमम एक कल्पना तरी असेल चिपको आंदोलन काय होतं. ठीक आहे, तर 26 मार्च 2024 रोजी जंगलाच्या संवर्धनार्थ प्रसिद्ध असलेल्या चिपको आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण झालेत. किती? 26 मार्च 2024 रोजी उत्तराखंड राज्यातील पूर्वीचं उत्तर प्रदेश रेनी गावातील चमोली जिल्ह्यात, ठीक आहे, रेनी गाव आहे, चमोली जिल्हा आहे, या आंदोलनाची सुरुवात झाली होती. ठीक आहे, उत्तराखंडमध्ये 26 मार्च 1974 रोजी गौरी देवी आणि तिच्यासोबत उपस्थित असलेल्या 20 महिला आणि 7 मुलींनी झाडे तोडण्यास विरोध केला होता आणि त्यांनी अशी झाडाला मिठी मारली होती. आणि ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं, की जी कंपनी खेळाचं साहित्य बनवत होती, क्रिकेट बॅट वगैरे वगैरे, ठीक आहे, तर त्या कंपनीने काही म्हणजे ह्यांच्यावर पण कुऱ्हाड चालवली, झाडासकट ह्यांच्यावर पण, ह्यांचा पण बळी गेलेला मध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे आंदोलन जास्त चिघळलं होतं. नंतर हे चर्चेत आलं, नंतर हे प्रसिद्ध पावलं. ठीक आहे, तर आंदोलनाचे नेतृत्व केले ते चंडीप्रसाद भट्ट, सुंदरलाल बहुगुणा, गौरी देवी, सुदेशा देवी, बचनी देवी, गोविंद सिंग रावत, धुमसेनी नेगी, शमशेर सिंग बिस्त. ठीक आहे, हे मेन 3 होते, चंडीप्रसाद, गौरी देवी आणि सुंदरलाल बहुगुणा. हे 3 जणांचं मुख्य नेतृत्व होतं, बाकीचे पण इतर नेते होते. ठीक आहे, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, चिपको आंदोलन कोणत्या वर्षी झालं, कोणत्या ठिकाणी झालं आणि त्याचं नेतृत्व कोणी केलंय. ठीक आहे, 50 वर्ष तर पूर्ण झालेलेच आहेत. जसं की प्रोजेक्ट टायगरला मागच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झालेत, एनसीसीला 75 झालेत, आरबीआयला आता 60 वर्ष पूर्ण होतील 1 एप्रिलला, नाही 90 वर्ष पूर्ण होतील. ठीक आहे, 60 झालं माझं, कारण त्यांनी ते नाणं प्रकाशित केलं तर ते 60 रुपयाचं होतं, ते 90चं आहे आरबीआयचं आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये पाहायचंय. ठीक आहे, चिपको आंदोलन लक्षात ठेवा तुम्ही. भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन, भारतातला पहिला आहे आणि तो ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे. ओके, भारतातला पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प. तर 4 मार्च 2024 रोजी केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जिंदाल स्टेनलेस लिमिटेड हिसार, म्हणजे हरियाणामध्ये हा प्रोजेक्ट आहे जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा, येथे स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केलंय. ठीक आहे, हा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे, पण तो कुठला आहे? स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिल्या. ठीक आहे, व्यवस्थित शब्दावर लक्ष ठेवा, चूक होऊ देऊ नका. हा प्रकल्प स्टेनलेस स्टील उद्योगासाठी जगातील पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन प्लांट असेल आणि छतावर आणि तरंगत्या सोलरसह जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असेल. ठीक आहे, हे त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काहीतरी अशा युनिक न्यूज आहेत ना, आयोग त्याच उचलतं. काहीतरी वेगळ्या न्यूज, सरळ न्यूज येतात त्या सरळ धोपट, त्या आयोग विचारत नाही. काहीतरी युनिक घडलं तरच आयोग विचारतात. ठीक आहे, हरित हायड्रोजन परियोजना की शुभारंभ व्हा, हे आपले मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता, आणि ते जिंदाल स्टेनलेस स्टीलचे हे अध्यक्ष आहेत पलीकडचे. ओके, आता इथपर्यंत झाल्या पर्यावरणीय घडामोडी. आता आपल्याला पाहायच्यात मार्च महिन्यातल्या संरक्षण घडामोडी. एक एक पाहूया. त्यातलं सगळ्यात पहिलं पाहू की मार्च महिन्यामध्ये आता इलेक्शन चालू आहे, सध्या इलेक्शनचा टाइम आहे, पिरियड आहे. तर त्यामध्ये बीजेपी सरकारने किंवा केंद्र सरकारने एक जाहिरात दिली ती, जगभरातील भारताचा जय जयकार, माझे भारत माझे कुटुंब. ठीक आहे, तर जगातील कोणत्याही कोपऱ्यात संकट असो, तुम्ही आमच्या मुलांना सुरक्षितपणे घरी आणला, असं त्यांचं म्हणणं होतं. पण ह्याच्यामध्ये त्यांनी जेवढे ऑपरेशन दिलेत ह्याच्यापेक्षा अजून पण बरेच ऑपरेशन आहेत जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आयोगाचं काय असतं की असं काही न्यूज चर्चेत आली की आयोग मुद्दाम विचारून देतं. ठीक आहे, म्हणजे ज्या न्यूजवर आपण जास्त फोकस करत नाही ना, आयोग तिथं जाऊन जास्त प्रश्न विचारतं आणि परत आपण म्हणतो की आपल्याला काही कळत नाही. ठीक आहे, तर पहिलं ऑपरेशन आहे भारताच्या बचाव मोहिमेत, हे ऑपरेशन राबवलेत भारताने. पहिलं आहे ऑपरेशन गंगा, युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आलं. ऑपरेशन देवी शक्ती, अफगाणिस्तानमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन दैवी शक्ती राबवण्यात आलं 2 वर्षापूर्वी. ऑपरेशन वंदे भारत, कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं. नंतर ऑपरेशन समुद्र सेतू, कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाने परत आणण्यासाठी नौदलाचं मिशन होतं हे ऑपरेशन समुद्र सेतू. नंतर ऑपरेशन कावेरी, हे महत्वाचं आहे, सुदानमधील गृहयुद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं, ऑपरेशन कावेरी. नंतर ऑपरेशन अजय, इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलं, हे आता सध्याचे लेटेस्ट आहे. ठीक आहे, नंतर ऑपरेशन राहत, येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी ऑपरेशन राहत राबवण्यात आलं. ठीक आहे, हे 3 लेटेस्ट आहेत, हे बाकीचे वरचे 4 जुने आहेत. पण इथे त्यांनी काय दिलंय, ऑपरेशन वंदे भारत, ऑपरेशन राहत, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन कावेरी. ठीक आहे, आणि आयोगाने मागच्या वर्षी राज्यसेवेला प्रीला प्रश्न विचारला होता ऑपरेशन दोस्तचा. ठीक आहे, तो होता आपल्या तुर्कीमध्ये जो भूकंप झाला त्याला मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी भारतीय मिशनने राबवलं होतं, ते ऑपरेशन दोस्त होतं. ठीक आहे, तर हे आयोग तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकतोय किंवा ऑनलाईन मध्ये पण जसा त्याचा प्रश्न आयोग विचारू शकतोय. लक्षात ठेवा, मार्च मध्ये परत एकदा ऑपरेशन चर्चेत आलेत, त्यामुळे येण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. आदिती योजना,
आता आदिती नावाचा आधी लॉंग फॉर्म लक्षात घ्यायचा, एवढं नाव आपोआप लक्षात राहते. तर एसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी विथ आयडेक्स नावाची कंपनी आहे. ठीक आहे. 4 मार्च 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली येथे डेफ कनेक्ट 2024 परिषदेदरम्यान आदिती योजनेचे उद्घाटन केलंय. तर उद्दिष्ट काय याचं, संरक्षण तंत्रज्ञानामधील संशोधन, विकास आणि नवकल्पना यासाठी स्टार्टअपला 15 कोटी रुपयापर्यंतचे अनुदान, 25 कोटी रुपयापर्यंतचे अनुदान प्रदान करणे. जे आपले भारतातले जे स्टार्टअप आहेत यांना काय करायचं, संरक्षण क्षेत्रासाठी 25 कोटी रुपयापर्यंतचं अनुदान प्रदान करण्यासाठी ही आदिती योजना सुरू केलेली. ठीक आहे. तर ही योजना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या म्हणजे DDP इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स फ्रेमवर्क अंतर्गत येते आणि 2023-24 ते 2025-26 या कालावधीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ठीक आहे. आदिती योजना कशासाठी आहे की स्टार्टअपना 25 कोटी रुपयापर्यंतचं अनुदान देण्यासाठी संरक्षण क्षेत्रातल्या संशोधनासाठी. ठीक आहे. ही आदिती योजना आहे. एसिंग डेव्हलपमेंट इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी विथ आयडेक्स. ठीक आहे. इंडियन डिफेन्स एक्सरसाइज किंवा ते त्याचा लॉंग फॉर्म वेगळा आयडेक्सचा, इथं घेतलं नाही वाटतं मी. ठीक आहे. असू द्या, तुम्ही फक्त लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. ही योजना कशासाठी आहे आणि कुणी त्याचं उद्घाटन केलंय, हे 3-4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. पुढची न्यूज आहे INS जटाऊ नौदल तळ लक्षद्वीप. INS जटाऊ एक जहाज आहे आणि त्याचंच एक नौदल तळ पण आहे. ठीक आहे. INS जटाऊ नौदल तळ लक्षद्वीप मध्ये उभारण्यात आलेला आहे. लक्षद्वीप सगळ्यांना माहिती आहे. 6 मार्च 2024 रोजी लक्षद्वीप मधील मिनिकॉय बेटावर नौदलाचा हा तळ कार्यान्वित करण्यात आलाय. पहिला नाहीये, नौदल तळ कार्यान्वित करण्यात आलाय लक्षद्वीप मधील मिनिकॉय बेटावर. लक्षात ठेवा, मिनिकॉयचं तुम्हाला एक नंतर सांगतो. हा INS द्वीपरक्षक हे करवतीचे 2012 नंतरचा लक्षद्वीप मधील दुसरा नौदल तळ आहे. हा पहिला होता INS द्वीपरक्षक. आता INS जटाऊ किती आहे, हा दुसरा आहे. ठीक आहे. कुठला, लक्षद्वीप मधला तळ आहे हा. आणि तळावर काय असतं की जेवढे तुमचे जहाज, वेपन्स किंवा युद्धनौका, पाणबुड्या, त्या सगळ्या तिथं हे करून ठेवलेल्या असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, डिप्लॉय केलेल्या असतात. जरी कधी काही भारताला म्हणजे असं काही जाणवलं की भारताला काही सुरक्षेला धोका आहे की लगेच तिथून ते हमला करायला तयार असतात. ठीक आहे. त्याला म्हणतात नौदल तळ. तर या तळामुळे नौदलाच्या गस्त, टेहाळणी आणि दैनंदिन कामातील प्रभाव वाढणार आहे. 8 डिग्री चॅनल मिनिकॉय बेटाला मालदीव पासून वेगळं करतं आणि 9 डिग्री चॅनल मिनिकॉय बेटाला लक्षद्वीप बेटापासून वेगळं करतं. आणि हा प्रश्न राज्यसेवा प्रीला कंबाईनला जशाला तसा आलेला आहे. तर लक्षात कसा ठेवायचा आहे, 8, 9 आणि अजून एक 10 आहे. ठीक आहे. 10 डिग्री चॅनल पण एक आहे. तिन्ही लक्षात कशी ठेवायची तुम्हाला सरळ सांगतो. आता हे झालं वरचं संरक्षण घडामोडी. आता पाहायचं आपल्याला भूगोल. हे तर भूगोल, कारण ऑलरेडी मी कुठेतरी भूगोल शिकवलेलं आहे, पूर्ण भूगोल शिकवलेलं आहे. आणि माझ्याकडे भूगोलचं पहिलं पेज तर शेवटचं पेज मी पूर्णपणे ट्रिकमध्ये बनवण्यात आलेलं आहे माझ्याकडे. ठीक आहे. माझ्याकडे असं मी लक्षात ठेवत नाही भूगोल की इथं हे नाही, पूर्ण ट्रिकमध्ये. मराठी व्याकरण पण ट्रिकमध्ये, बाकीच्या नंतर सांगेल तुम्हाला, पण इथली महत्वाची सांगणं गरजेचं आहे. हे लक्षात कसं ठेवायचंय. 8, 9, 10. तर आपण लग्नामध्ये गेल्यानंतर तुम्ही ऐकलं असेल, लग्न ज्यावेळेस लागतं त्यावेळेस की माईकमध्ये म्हणजे ते ब्राह्मण बोलत असतात की नवरी मुलीला किंवा नवऱ्या मुलाच्या मामाने लवकर मंडपात घेऊन येणे, लग्नाचा वेळ संपत आलेली. ठीक आहे. म्हणजे कुठं जरी गेलं तर मामालाच वेट जास्त, मामीला कोणी विचारत नाही. तर मग आपण काय विचार केलाय की बाबा मामीला आणणार आहे कोणीतरी, मामीला पण भाव द्या रे, मामीला आणा कोणीतरी. म्हणजे बिचाऱ्या मामीने काय अन्याय केलाय, मामालाच का. तर ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. 8, 9, 10 ही जे डिग्री चॅनल आहेत का, हे कोणाकोणाला विभागतात. मामी, मालदीव, मिनिकॉय. ठीक आहे. ही 8 डिग्री मिनिकॉय आणि मालदीव. ठीक आहे. मालदीव आणि मिनिकॉय 8 डिग्री. नंतर मामीला हे मिनिकॉय आणि लक्षद्वीप. ठीक आहे. हे 9 डिग्री मिनिकॉय आणि लक्षद्वीप बेट किती, 9 डिग्री. हे दोन एकत्र जोडायचे मीला. ठीक आहे. मामीला. आना म्हणजे काय, अंदमान आणि निकोबार हे 10 डिग्री चॅनलला आहे. ठीक आहे. 10 डिग्री. हे 3 लक्षात ठेवायचे तुम्हाला. इथं 9, 8 झालं का, 9. ठीक आहे. 8, 9, 10 मामीला आणणार आहे कोणीतरी. ओके. लक्षात राहील तुमच्या. नाही राहिलं तरी कसं लक्षात ठेवा, कारण हे आयोगाने ऑलरेडी प्रश्न ह्याच्यावर विचारलेले आहेत. 8 डिग्री, 9 डिग्री आणि 10 डिग्री. 1 लाईन मध्ये विचारलेत, लाईन मध्ये पण विचारलेत. ती मामीला आणणार आहे कोणीतरी. मिनिकॉय, मालदीव, मिनिकॉय, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. 5 बेट लक्षात ठेवणे तुम्हाला आणि 3 डिग्री लक्षात ठेवायच्यात. ओके. आणि हा कुठे आहे, हा लक्षद्वीप मधील मिनिकॉय बेटावर आहे. आणि ह्यातला दुसरा तळ आहे. पहिला होता INS द्वीपरक्षक, आता दुसरा आहे INS जटायू. एवढं लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे. पुढे जाऊया. DRDOचे मिशन दिव्यास्त्र. हे मिशन दिव्यास्त्र काय होतं, जे अग्नी 5 आहे त्याला त्यांनी एकापेक्षा जास्त वॉरहेड जोडलेत आणि ते एकापेक्षा जास्त लक्ष्यावर एका ह्याच्यामध्येच मारा करू शकतात, ही क्षमता सिद्ध केली. त्याच्यामुळे त्याला मिशन दिव्यास्त्र नाव देण्यात आलं DRDOचं. ठीक आहे. ते आता आपल्याला पाहायचंय. तर 11 मार्च 2024 रोजी अग्नी 5 या आंतरखंडीय म्हणजे आपल्या एका खंडाहून दुसऱ्या खंडामध्ये मारा करू शकतं असं एक क्षेपणास्त्र आहे. बसवलेल्या बहुलक्षी
बहुलक्ष भेदी प्रक्षेपक, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रेंटली व्हेकल, MIRV या अद्ययावत तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. याचे नामकरण मिशन दिव्यास्त्र करण्यात आले. ठीक आहे, मिशन दिव्यास्त्र तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कारण हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. भारताच्या संरक्षण दृष्टीने सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. आपल्याकडे फक्त अणुबॉम्ब असून चालत नाही, आपल्याकडे फक्त अग्नी 5 म्हणजे त्याचे आंतरखंडी क्षेपणास्त्र असून पण चालत नाही. त्याच्यापेक्षा अजून वरचढ टेक्नॉलॉजी भारताकडे आली आहे आता. तरी म्हणजे एका ह्याच्यामध्ये म्हणजे अग्नी 5 एका ह्याच्यामध्येच जास्त टार्गेट एका ह्याच्यामध्येच अचीव्ह करू शकतो भारत. अग्नी एकदा 5 सोडलं ना 4-5 टार्गेट एकदाच अचीव्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणजे दरवेळेस प्रत्येक मिसाईल एका टार्गेट सोडायची गरज नाही, एकच सोडायची, सगळे टार्गेट एकातच गार. ठीक आहे, तर अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान सिद्ध करणारा भारत हा जगातील 6वा देश ठरलाय. अमेरिका आहे, रशिया आहे, ठीक आहे, 2 देश असणारच. ब्रिटन एक आहे, त्याच्या बाजूला फ्रान्स पण आहे, आणि आपला शेजारी कोण? चीन. ठीक आहे, जो आपल्या हिंदी चिनीमध्ये भाई भाई अजिबात येत नाही. ठीक आहे, आणि भारत हा जगातला 6वा देश ठरलाय. की हे तंत्रज्ञान असणारा जगातला फक्त भारत 6वा देश आहे. हे तंत्रज्ञान ऑलरेडी 5 देशाकडे होतं, आता आपण स्वतः डेव्हलप केलंय. ठीक आहे, एकाच लक्ष क्षेपणास्त्रावरून एकापेक्षा जास्त वॉर हेड्स नेऊन विविध ठिकाणी एकाच वेळी हल्ला करता येईल असं या तंत्रज्ञान आहे. म्हणजे काय, एकच मिसाईल सोडायची आणि 4-5 ठिकाणचे टार्गेट्स डिस्ट्रॉय करायचे. ठीक आहे, प्रत्येक टार्गेटसाठी प्रत्येक मिसाईल नाही वापरायची, एकच मिसाईल मध्ये सगळं काम झालं पाहिजे. म्हणजे आपण एक म्हणतो ना घरी की कामात काम चारी धाम, तसं करायचंय. ठीक आहे, मिशन दिव्यास्त्र. पण तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचंय की नेमकं कुणावर मिशन दिव्यास्त्र आयोजित करण्यात आलं. अग्नी 5 वर. मागच्या वेळेस आपण आकाशचं पण पाहिलं होतं मागच्या 2 महिन्यापूर्वी, की आकाशने पण असं एक टार्गेट पूर्ण केलं. एकाच ह्याच्यामध्ये 4 वॉरहेड नेऊन त्याने टार्गेट अचीव्ह केले. तसं अग्नी 5 ने पण केलंय. तर अग्नी 5चं वैशिष्ट्य आहे, अग्नी 5 ऑलरेडी आपण वर्षातून 2-3 वेळेस तरी अग्नी 5 बघा, म्हणजे अग्नी मिसाईल पाहत असतो. त्याच्या चाचण्या होतात, त्याचं बरंच काय होतं. ऑलरेडी ते बघितलंय मी, परत इथं घेत नाही. फक्त तुम्हाला एक वाचायसाठी इथं एक मठाचं एक पेज आहे, ते तुम्हाला देतो डीप मध्ये वाचायला. आणि तुम्हाला जे मासिक वाचायचे ना, ते ह्यासाठी वाचायचे की हे एक्स्ट्रा डाटा असतो ना, हे एकदा वाचला ना मग ते बरोबर बाकीचं लक्षात राहतं. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पिक्चर बघितलं, ट्रेलर तर लक्षात राहणारच आहे ना. अग्नी 5चे वैशिष्ट्य वगैरे सगळे त्याच्यामध्ये आहेत. पुढची न्यूज आहे, अग्रय आणि अक्षय युद्धनौकेचे अनावरण. अनावरण म्हणजे ह्यांना पाण्यात लोटण्यात आलंय, हे निर्मिती करण्यात आलंय आणि आता ह्याला पाण्यात धक्का दिलाय, पाण्यात लोटून दिल्यात. आता त्याच्यावर मग सगळे क्षेपणास्त्र बसवतील, वॉर हेड्स बसवतील, त्यांच्या चाचण्या घेतील, नंतर मग ते नौदलामध्ये समाविष्ट होतील. तर हे 2 युद्धनौका आहेत, अग्रय आणि अक्षय. ह्या युद्धनौकाचं अनावरण करण्यात आलं, म्हणजे पाण्यात लोटण्यात आल्यात, ते तयार केल्यात गोदीमध्ये आणि आता पाण्यात धक्का दिला त्यांना. तर अग्रय आणि अक्षय या अनुक्रमे 5व्या आणि 6व्या SWC युद्धनौकांचे अनावरण 13 मार्च 2024 रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात आले. ठीक आहे, तर ह्यांचा ग्रुपचा आपण डिसेंबर-जानेवारी मध्ये व्यवस्थित पाहिलेलं आहे. हे ग्रुप काय आहे, त्यांच्या कोणत्या युद्धनौका आहेत, त्यांचं कोणतं आहे काय. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणते होत्या, हे अंजनदीप, अर्नाळा, अमिनी आणि आंध्रोत, अग्रय. ठीक आहे, हे 4 पाहिलेत आपण मागच्या वर्षी 2023 मध्ये जहाज. हे त्याच युद्धनौकेतले 5वा आणि 6वे जहाज आहे ते. ठीक आहे, 4 ऑलरेडी पाहिलेत, आता हे 5वं आणि 6वं जहाज आहे. ठीक आहे, परत घेत नाही मी ते, फक्त एक तुम्हाला आठवण करून देतो. SWC प्रकल्प म्हणजे काय, अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. हे काय करतात, काय नाही मागं सगळं आपण डीप मध्ये घेतलंय. इथे फक्त त्यांना पाण्यात लोटलंय, त्याच्यामुळे आपण जास्त डीप मध्ये घेत नाहीत. SWC प्रकल्पांतर्गत कोची स्थित कोचिन शिपयार्ड आणि कोलकाता स्थित गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर लिमिटेड या गोद्यांद्वारे 16 जहाज बांधण्यात येतात. किती? 16. 4 ऑलरेडी आलेत, त्यातले आता 5वा आणि 6वा पाण्यात ढकललेत, मग बाकीचे सध्या बांधकाम चालू आहे. 16 जहाज बनवायचे आणि त्या 16 जहाजाचे 2 कॅटेगरी करण्यात आले. एक तर माहे क्लास जहाज आहेत आणि 2 दुसरे अर्नाळा क्लास जहाज आहेत. ठीक आहे, तर माहेमध्ये माहे, मालवण, मंगलोर, मालपे, मुलकी हे जहाज आहेत. ठीक आहे, यांचं काम चालू आहे, काही पाण्यात लोटलेत, काही बाकी आहे. नंतर अर्नाळा, अंजनदीप, अमिनी, आंध्रोत, अग्रय आणि अक्षय. हे आंध्रोत आणि अमिनी मागच्या वेळेस पाहिले होते आपण, हे नौदलामध्ये समाविष्ट करण्यात आले, त्यावेळेस ते जहाज पाहिले होते आपण. ठीक आहे, तर हे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आहेत, हे सगळे 16 जहाज आहेत. त्याच्यापैकी आता हे 5व्या आणि 6व्याचं अनावरण करण्यात आलंय मार्च महिन्यामध्ये. ठीक आहे, एवढं ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा. यांचं काम एकच आहे, ह्यांना कुठं बी सबमरीन दिसली की ठोकायची. ठीक आहे, यांचं काम एवढंच आहे, बाकी काही नाही. नेक्स्ट आहे चोला भवन. आता चोल हे राजे होते. प्राचीन इतिहासामध्ये जर तुम्ही वाचला असाल, राजसेवा प्री जर करत असाल, तर प्राचीन इतिहासामध्ये ह्यांचं डिटेल वाईज माहिती आहे. ठीक आहे, त्यांचं चोल भवन उद्घाटन करण्यात आलंय 5 मार्च 2024 रोजी. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोवा येथे, कुठे चोल भवन, आता हे होते साऊथचे, यांचं उद्घाटन करण्यात आलंय पश्चिमेला, कुठं गोवा येथे नेव्हल वॉर कॉलेज येथे नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करण्यात आलंय. ही एक प्रशिक्षण इमारत आहे चोल भवन, लक्षात ठेवा, गोव्यामध्ये. चोला नावाची ही आधुनिक इमारत प्राचीन भारतातील चोल राजवंशाच्या पराक्रमी सागरी साम्राज्याचे स्मरण करते. ओके, ठीक आहे.
कधी कधी काय होतं, बोलता बोलता थोडी पॉवर कमी होते आणि शब्द इकडे तिकडे जातात, पण समजून घ्या, कारण सलग 2 तास बडबड करावं लागते इथे आणि आपल्याला त्याची सवय नसते. ठीक आहे, असू द्या. उद्देश देशाची सागरी शिक्षण क्षमता वाढवणे. म्हणजे हे आपले जे आर्मीचे जे नौसैनिक असतात, हे त्यांच्यासाठी ट्रेनिंग करण्यासाठी हे चोला भवन उभारण्यात आलेलं आहे. कुठे इथे? गोव्यामध्ये, नेव्हल वॉर कॉलेज येथे. ठीक आहे. आणि चोला राजवंश जे होता ना, ह्यांनी मलेशिया, थायलंड, कंबोडिया, ब्रह्मदेश ह्याच्यावर सगळ्यावर त्यांनी समुद्रामार्फत राज्य केलं होतं. त्याच्यामुळं नौदलासाठी चोला राजवंश सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे. जरी फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज असले तरी सगळ्यात जास्त जर कुणी राज्य केलं असेल समुद्रामार्फत तर हे चोला राजवंशी होते. प्राचीन इतिहासामध्ये तुम्ही वाचला असेल, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. चोल भवन लक्षात ठेवा. INS उत्कर्ष. INS उत्कर्ष हे मिशनचं काम आहे. हे एखादी जहाज वगैरे काही नाहीये, ते एक महिला म्हणजे पूर्ण महिलांचा एक आपल्या आर्मी महिला आहेत त्यांच्या अंतर्गत हे मिशन राबवण्यात आलं. त्याचं आता पाहूया आपण डिटेल. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो? 8 मार्चला. आणि INAS 318 म्हणजे काय? इंडियन नेव्हल एअर स्क्वॉड्रन. हिला 318ला 40 वर्ष पूर्ण झालेत. 40वा वर्धापन दिन होता त्या निमित्ताने. अंदमान आणि निकोबार कमांडने आपली पहिली संपूर्ण महिलांच्या नेतृत्वाखालील सागरी देखरेख मोहीम राबवली. सागराचं देखरेख करायचे. ठीक आहे, सुरक्षा देखरेख करायची आणि विशेष करून त्याच्यामध्ये संपूर्ण महिला होत्या, एकही पुरुष नव्हता. ठीक आहे. ती कुणी राबवली? अंदमान आणि निकोबार कमांडने राबवली. आणि अंदमान निकोबार कमांड एक अशी एक कमांड आहे की जिच्या त्रिदलीय सेवामध्ये अंतर्गत ती कमांड येते. म्हणजे तिथं 3 दल स्थापित आहेत. या कमांड मध्ये काय असतं? आपली आपली स्पेशल कमांड असते. नौदलाची वेगळी, भूदलाची वेगळी आणि म्हणजे एअरफोर्सची वेगळी. तर ह्या 3 दल एकत्र आहेत अंदमान निकोबार कमांडमध्ये. तर त्यांची ही संपूर्ण महिलांच्या नेतृत्वाखालील सागरी देखरेख मोहीम पहिली होती. ठीक आहे, पूर्ण महिलांच्या अधिकाऱ्याखाली. INS उत्कृष्ट येथे आधारित हे मिशन 3 महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या कुशल क्रूद्वारे पार पडले गेले. त्याच्यामध्ये लेफ्टनंट कमांडर शुभांगी स्वरूप, लेफ्टनंट कमांडर दिव्या शर्मा आणि लेफ्टनंट वैशाली मिश्रा या 3 जणींनी भाग घेतला. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवलं तरी चालतंय. INS उत्कृष्ट काय होतं? तर अंदमान निकोबार कमांडने आपली पहिली संपूर्ण महिलांच्या नेतृत्वाखालील सागरी देखरेख मोहीम होती ही INS उत्कृष्ट. लक्षात राहील तुमच्या? हे 3 नाव नाही लक्षात राहील तरी चालतं, आयोग विचारणार नाहीये. सरळ सेवेला असे प्रश्न येतात, पण ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवलेलं बरं आहे. आपलं प्रश्न चुकण्यापेक्षा थोडं त्रास घेतलेला बरा असतो. ऑपरेशन कामधेनू. नाव आता सगळं काही. कामधेनू म्हणजेच आपली गाय. तर जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी जम्मू, सांबा आणि कठुआ विभागात गुरांच्या तस्करीच्या तीव्र समस्येला आळा घालण्यासाठी ऑपरेशन कामधेनू सुरू केलंय. ठीक आहे. तिथं सगळ्या तस्करी चालू आहे गुरांची सध्या काश्मीरमध्ये. त्याच्यामुळे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी यांनी ऑपरेशन कामधेनू राबवलंय. कुणी राबवलंय? जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलंय. पुढची न्यूज आहे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र हस्तांतरण अहवाल 2019 ते 23. हे मागच्या 4 वर्षाचा एक अहवाल आहे की कोणी कुणाला किती शस्त्रास्त्र हस्तांतर केले, म्हणजे कोणत्या देशाने सगळ्यात जास्त आयात केली, कोणत्या देशाने सगळ्यात जास्त शस्त्रास्त्राची निर्यात केली. ठीक आहे. हे बदलत नाहीये, फक्त 1-2 देश खालीवर होत राहतात, पण दरवर्षीचा अहवाल सेम असतो. आणि हे आकडेवर लक्षात ठेवा 2019 ते 23. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने म्हणजे सिप्री जिप्री नाही, सिप्री हे तर्फे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र हस्तांतरणावरील नवीनतम अहवाल मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय. नवीन सिप्रीचा अहवाल आहे, दरवर्षी प्रकाशित होतो. यावर्षी पण प्रकाशित करण्यात आलाय, पण यावर्षी त्यांनी 19 ते 23 ह्या 4 वर्षाचा अहवाल दिलाय. तर सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारे देश 2019 ते 23 टॉपला आहे आपला भारत. हे पहा, भारत सगळ्यात जास्त शस्त्र आयात करतो. म्हणजे आपला जो पैसा आहे टॅक्सचा सगळ्यात जास्त शस्त्रावर खरेदीवर दुसऱ्या देशाला आपण देतो. 2 नंबरला आहे संयुक्त अरब अमिराती UAE, 3 नंबरला आहे कतार, 4 नंबरला युक्रेन, 5 नंबरला पाकिस्तान. युक्रेन पहिले ह्याच्यामध्ये नव्हता, पण जेव्हापासून युद्ध सुरू झालंय तेव्हा युक्रेन ह्या लिस्टमध्ये आलाय. 5 नंबरला पाकिस्तान आहे. आपण टॉपला आहेत, पाकिस्तान 5ला आहे. तो भिकारी तरी पण तो म्हणजे शस्त्र खरेदी करण्यावर पैसा खर्च करतो. त्यांना म्हणा पिठावर पैसा खर्च करा, शस्त्राचं काम आमचं आहे. सर्वाधिक शस्त्रास्त्रे निर्यात करणारे देश. आता हे आयात करणारे झाले, म्हणजे ह्यांच्याकडे स्वयंपूर्णता नाहीये, हे दुसऱ्या देशावर अवलंबून आहेत शस्त्र खरेदी करण्यासाठी. आता शस्त्रास्त्र निर्यात करणारे देश म्हणजे हे देश कोणते आहेत? तर जे स्वतःचे शस्त्र दुसऱ्याला विकण्यासाठी किंवा त्यांचा धंदा वाढण्यासाठी 2 देशामध्ये भांडणं लावून देतात असे देश. ठीक आहे. त्यातला पहिला आहे अमेरिका. सगळ्यात जास्त भांडणं लावून देणारा आणि स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणारा देश कोणता असेल तर तो अमेरिका आहे. 2 नंबरला बिचारा फ्रान्स कोण आपण सगळ्यात जास्त शस्त्र खरेदी करतो. ठीक आहे, ते आपल्याला पुढे पाहायचंय, पण इथे लक्षात ठेवा हे आयात करणार आहेत, हे निर्यात करणार आहेत. भारताची आयात निर्यात परत नंतर पाहू, पण जागतिक लेवलची. 3 नंबरला आहे रशिया, 4 नंबरला चीन, 5 नंबरला जर्मनी. ठीक आहे. त्यात तुम्हाला मी सांगतो हे फायदा कसा उचलतात. हे देश 2 देशामध्ये भांडणं लावून देतात आणि दोघाला पण शस्त्र पुरवठा करतात. ठीक आहे. जसं की भारत पाकिस्तानचे भांडणं लावून देतात आणि अमेरिका दोघाला बी शस्त्र पुरवठा करत राहते. ह्यांना थोडेसे द्यायचे, त्यांना थोडेसे द्यायचे, खेळा भांडणं तुम्ही.
ठीक आहे, आम्हाला काय करायचं, आम्हाला फक्त पैसा कमवायचा आहे. भारताचे सर्वात मोठे शस्त्रास्त्र पुरवठादार देश, आता हे भारताचं आहे, हे जगाचं झाले पहिले 5-5, आता फक्त भारताचं. भारताला रशिया पुरवठा करतो 36%, फ्रान्स पुरवठा करतो 33%, अमेरिका पुरवठा करते 13%. पण अमेरिकेचा ह्याच्यामध्ये एक लॉस झालाय. भारताने ही जी चाल ओळखली होती आधीच की अमेरिका आपल्या आणि पाकिस्तानला भांडण लावून द्यायला सपोर्ट करतो. मग भारताने काय केलं, अमेरिकन शस्त्र खरेदी करणं बंद करून टाकलं आणि रशियावर अवलंबित्व वाढवलं आणि फ्रान्सवर एक अवलंबित्व वाढवलं. मग अमेरिकेला कळलं की अरे ह्याच्यात भांडण लावून देण्यात काय अर्थ नाही, आपण थोडं पाकिस्तानकडून थोडा हात कमी करू, काढून घेऊ आपण. ठीक आहे, मग हे अशाला जशाला तसं उत्तर दिलं ना, बरोबर सगळे नीट होत असतात. तर भारताला कोण पुरवठा जास्त करतं, रशिया, 2 नंबरला फ्रान्स, 3 नंबरला अमेरिका. लक्षात ठेवा, पूर्ण जगाचा विचार केला तर अमेरिका सगळ्यात जास्त निर्यात करते, फ्रान्स 2 नंबरला करतो आणि रशिया 3 नंबरला करतो. हे जसे पहिले 3 लक्षात ठेवले तसे उलटे लक्षात ठेवायचे भारताबाबत, काही नाही, सेम आहे ते. आणि तुम्ही दरवर्षी जर बघितलं, दरवर्षी टॉपला हेच 5 देश असतात. ठीक आहे, 14 ते 18 तुलनेत भारताच्या शस्त्रास्त्र आयातीत झालेली वाढ, म्हणजे 14 ते 18 मध्ये एक अहवाल आलता शिप्रीचा, त्या आणि ह्या अहवालामध्ये भारताची वाढ किती नोंदवली, 4.7% एकूण वाढ झाली. ठीक आहे, तर 2014 ते 18 आणि 2019 ते 23 दरम्यान अमेरिकेची शस्त्रास्त्र निर्यात 17% वाढली, तर रशियाची शस्त्रास्त्र निर्यात 53% कमी झाली. भारताचा जर विचार केला तर, म्हणजे सगळ्यात जास्त अवलंबितो आपण रशियावर होतो आधी 53%, आता ते घटलंय आणि अमेरिकेचं 17% वाढलंय. ठीक आहे, एकूण आयातीमध्ये. तर आता द वर्ल्ड बिगेस्ट आर्म इम्पोर्टर, तर आता हा रिपोर्ट होता, त्या रिपोर्टचा मी इथं फोटो टाकला, आपल्याला जागा नाही भेटली. ठीक आहे, इंडिया, सौदी अरेबिया, कतार, युक्रेन, पाकिस्तान, जपान, इजिप्त, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, हे देश आहेत पहिले 10 की जे आयात करतात. शिप्रीचा अहवाल महत्वाचा आहे बरं का, कारण त्याच्यावर कधी पण प्रश्न येतात. आता पुढचं न्यूज आहे नौसेना भवनचे उद्घाटन. तर ऑलरेडी नौसेना भवन होते, पण ह्याचं मुख्यालय एक नव्हतं, की नौसेना भवन पूर्ण होते भारतामध्ये, पण त्याचं मुख्यालय नसल्यामुळे काय व्हायचं, कोणत्या तरी एका नौसेना भवनमध्ये मुख्यालयाचे सगळे कामं एकत्र करायचे प्रत्येक वर्षी. तर आता असं नाही केलं, आता त्यांनी फक्त स्वतःचं नौसेना भवनचं उद्घाटन करण्यात आलंय. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मार्च 2024 मध्ये दिल्ली कटक मंडळ येथे, लक्षात ठेवा ठिकाण, दिल्ली कटक मंडळ येथील भारतीय नौदलाची पहिली मुख्यालय इमारत नौसेना भवनचे उद्घाटन केले. लक्षात ठेवा, भारतीय नौदलाची ही पहिली मुख्यालय इमारत आहे. ठीक आहे, तर भारतीय नौदल याआधी 13 विविध ठिकाणावरून कार्यरत होते आणि त्यामुळे नौदलाला एक एकत्रित मुख्यालयाची गरज आवश्यकता होती. म्हणजे यांचे 13 विविध कार्यालय होते की त्याच्यावरून त्यांचं काम चालायचं. पण आता त्यांनी काय केलंय, 13चं एकच मुख्यालय एकत्र केले. कुठे केलं ते, दिल्ली कटक मंडळ येथे. ह्याच्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ही न्यूज जरी जास्त चर्चेत नसली ना, तर आयोगाचा विचारण्याचे चान्सेस जरा इथं जास्त येतात, कारण हे काहीतरी विशेष आहे. नौसेना भवन म्हणजे नौसेनाबाबत. ठीक आहे, नौसेना भवन कुठे आहे, दिल्ली कटक मंडळ येथे. पुढची न्यूज आहे IMT TRILAT 24. ठीक आहे, आता हे काय आहे सांगतो, ह्यांच्या नावामध्ये त्यांचं सगळं काही आहे. IMT भारत, मोझाम्बिक, टांझानिया या देशांच्या नौदलादरम्यानचा हा त्रिपक्षीय सराव आहे. ठीक आहे, इंडिया, मोझाम्बिक, टांझानिया ट्रायलॅटरल सर्व्हिस. ठीक आहे, किंवा सराव. तर आवृत्ती ह्याची द्वितीय होती, मागच्या वर्षी पहिल्यांदा आयोजित करण्यात आला. दिनांक 28 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आला. ठिकाण मोझाम्बिक मधील नाकाला येते. जर ह्याच्यामध्ये जर काहीतरी विशेष घडला असेल किंवा हा पहिला असेल तर आयोग विचारतं. मागच्या वर्षी ह्याच्यावर प्रश्न आतापर्यंत आलेला नाहीये, येण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. ऑनलाईन मध्ये आयोग विचारू शकतं की IMT ट्रिलात 24 हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येतो आणि तो कुणाचा आहे. ठीक आहे, हा विशेष करून 3 देशाचा आहे आणि त्रिपक्षीय सराव. त्रिपक्षीय म्हणजे काय, 3 देशांचा नौदलादरम्यानचा हा सराव आहे. ठीक आहे, तुम्हाला नौदल लक्षात ठेवायचंय, त्रिपक्षीय म्हणजे 3 देश लक्षात ठेवायचे, त्यांचे 3 पक्षी भारत, मोझाम्बिक, टांझानिया हे 3 पक्षी आहेत. ठीक आहे, हे एकत्र सराव करतात. नावाकडे व्यवस्थित लक्ष देत जा, नावाचं सगळं काही आहे. पुढचा सराव आहे, आता हे संरक्षण घडामोडी सरावमध्ये संरक्षण घडामोडीच्या न्यूज कव्हर झाल्या. आता आपल्याला पाहिजेत जे संरक्षण सराव होतात, सुरक्षा सराव, ते आता एक एक पाहूया. त्यातला मार्च महिन्यातला दुसरा सराव आहे धर्म गार्डियन 2024. धर्मा गार्डियन, धर्म नाहीये, धर्मा म्हणतात त्याला. ठीक आहे, कारण आपले जे संस्कृत किंवा हिंदी किंवा मराठी आहे ते इंग्लिशमध्ये गेल्यानंतर थोडं वेगळ्याच प्रकारे त्याचा उच्चार करण्यात येतो. ठीक आहे, तर भारत जपानचा संयुक्त लष्करी सराव आहे हा धर्म गार्डियन. आवृत्ती होती हिची 5वी. ठिकाण महाजन फायरिंग रेंज, राजस्थान इथं हा आयोजित करण्यात आला. कालावधी 25 फेब्रुवारी ते 9 मार्च. फेब्रुवारी मार्च महिन्याचा दरवर्षी आयोजित करण्यात येतो हा भारत जपान यांच्यातील संयुक्त सराव. हा झाला फक्त धर्म गार्डियन 1. पण जपान सोबत आपले कोणते कोणते संयुक्त सराव होतात, तर त्यातला पहिला आहे जिमेक्स, हा नौसेना सराव असतो. वीर गार्डियन वायुसेना सराव, शिन्यू मैत्री वायुसेना, धर्म गार्डियन लष्करी जो की आता आपण पाहिला, मलबार सराव ह्या क्वाड गटाचा नौसेना सराव आहे. याच्यामध्ये 4 देश आता सहभागी झालेत. पहिले फक्त 2-3च होते, 2च होते, नंतर त्याच्यामध्ये अजून 2 ऍड झालेत. ठीक आहे, मलबार, जिमेक्स, वीर गार्डियन, शिन्यू मैत्री, धर्म गार्डियन. ओके, वीर गार्डियन आणि धर्म गार्डियन दोन्ही
जपान सोबतचेच आहेत आपले. एक आहे लष्करी सराव आणि एक आहे वायुसेना सराव, लक्षात ठेवा. पुढचा सराव आहे समुद्र लक्ष्मण सराव. समुद्र लक्ष्मण सराव नाव जशाल तसं आहे ते, कारण थोडं वेगळं वाटतं ते. हा भारत आणि मलेशियाचा नौदल सराव आहे. भारत आणि मलेशियाचा नौदल सराव आहे. हा व्यवस्थित लक्षात ठेवा. आवृत्तीची 3री आहे. आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारला नाही याच्यावर. पहिल्या ज्यावेळेस आलता त्यावेळेस पण नाही विचारला. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आयोगाने हे असे प्रश्न मागे राखून ठेवलेले आहेत की तुम्ही सगळे विसरून गेले का, नंतर मग आयोगाला जाग येते की अरे हे प्रश्न विचारायचे राहिलेत, आता चला विचारून घेऊ. ठीक आहे. आवृत्ती 3री आहे. ठिकाण विशाखापट्टणम, की जे आंध्र प्रदेशची राजधानी आहे. कालावधी 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024. सहभाग INS किल्टन. भारत आणि मलेशिया यांच्यातील इतर सराव. आता हे समुद्र लक्ष्मण सराव ठीक आहे, एक झाला. पण इतर सराव आहेत उदर शक्ती हा हवाई दल सराव आहे आणि हरिमोह शक्ती हा लष्करी सराव आहे. ठीक आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये शक्ती 2 नावं दिसले, शक्तिमान, तर ते भारत आणि मलेशियाचे, एवढं लक्षात ठेवा. उदर शक्ती आणि हरिमोह शक्ती. अजून एक, जर आयोगाने सरावावर प्रश्न विचारला, एक तर आयोग जोड्या देईल कोणत्या देशासोबत कोणता आहे, किंवा जर एखादा युनिक असेल की पहिल्या वेळेस आयोजित करण्यात आलाय तर तो आयोग विचारतं. तर हरिमोह शक्ती आणि उदर सराव शक्ती हे 2 आयोगाचे ऑलरेडी विचारून झालेत. समुद्र लक्ष्मण ऑलरेडी आयोगाने विचारलेला नाहीये, त्याच्यामुळे येण्याचे चान्सेस आहेत, लक्षात ठेवणे. पुढचा आहे भारत शक्ती सराव. आता भारताची ताकद दाखवायची, त्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आलता. हा आलता भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा सराव आहे. म्हणजे त्रिदल, आपले जे तिन्ही नौदल आहेत, तिन्ही सैन्य दल आहेत, आर्मी, नेव्ही, एअर, त्या तिघाचा एकत्र आहे. ठिकाण पोखरण, जैसलमेर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आलता. कालावधी 12 मार्च 2024. तुम्हाला हे सगळं डीपमध्ये लक्षात ठेवायचंय. ह्याचं स्पेशल असं आहे की ह्याचं घोषवाक्य स्वदेशीकरणाद्वारे सक्षमीकरण, आणि ह्याची विशेष उपस्थिती कोण होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ह्याला स्पेशल उपस्थित होते या सरावादरम्यान. ठीक आहे. त्याच्यामुळे हा सराव आपल्यासाठी महत्वाचा आहे. भारत शक्ती सराव कोणा अंतर्गत, भारताच्या तिन्ही दलांतर्गत. ओके. आणि त्याचं घोषवाक्य काय होतं, स्वदेशीकरणाद्वारे सक्षमीकरण. हा सराव महत्वाचा आहे आपल्यासाठी. टायगर ट्रम्प 2024 किंवा टायगर ट्रम्प 24, तुम्हाला माहिती असेल अमेरिकेसोबतचा आपला सराव आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय त्रिसेवा सराव. त्रिसेवा म्हणजे काय, तिन्ही दल याच्यामध्ये सहभागी होतात. ठीक आहे. द्विपक्षीय 2 पक्ष आणि तिन्ही सेवा. तर मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण संयुक्त सराव आहे. ठीक आहे. म्हणजे तिन्ही सेवा आहेत, पण त्याच्यामध्ये पण मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण संयुक्त सराव आहे. हा फोटोमध्ये पाहू शकतो तुम्ही, टायगर ट्रम्प 24. तर दिनांक 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला. ठिकाण विशाखापट्टणम येथे. ठीक आहे. टायगर ट्रम्प लक्षात ठेवा कोणता सराव आहे, कोणासोबत होतो, टायगर ट्रम्प. आता पुढचा सराव आहे सी डिफेंडर्स 2024. तर भारत अमेरिकेचा तटरक्षक दलांचा संयुक्त सराव आहे हा सी डिफेंडर्स. ओके. समुद्राचे रक्षक. कालावधी 9 ते 10 मार्च 2024. ठिकाण पोर्ट ब्लेअर. भारताचे जे पोर्ट ब्लेअर आहे ना, आता पाहिलं ना आपण, मामी आणणार आहे कोणीतरी 8-9-10 डिग्री सेल्सिअस चॅनल वेगळे होतात, त्यातलं पोर्ट ब्लेअर पण एक आहे. ठीक आहे. नाव काय, सी डिफेंडर 2024. आणि हा भारत नेव्हीचा नाहीये, हा तटरक्षक दलांचा संयुक्त सराव आहे. पुढची न्यूज आहे लिमिते युद्ध सराव 2024. लिमिते मागच्या वर्षी पाहिला होता आपण, परत आता डबल एकदा पाहतो. तर दिनांक 18 ते 27 मार्च 2024. ठिकाण सेशेल्स मध्ये हा संयुक्त सराव, युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे. कुठं, सेशेल्स मध्ये. तर सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यान 10व्यांदा हा युद्ध सराव आयोजित होत आहे. याची आवृत्ती किती आहे, 10वी आवृत्ती आहे. कुणाकुणामध्ये, एक तर सेशेल्स देश आहे, सेशेल्स, आणि भारतीय लष्कर ह्या दोघांमध्ये हा आयोजित करण्यात येईल. तर केऑल भाषेत लेमितिये या शब्दाचा अर्थ मैत्री असा होता. म्हणजे हे लेमितिये म्हणलं ना, तर मैत्री युद्ध सराव 2024 आहे. आणि मैत्री आपला 2 देशासोबत होतो, मित्रशक्ती आणि मैत्री. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल शेजारचे देश. तर मग लेमिते केवळ भाषा ही लेमिते. असंच एकदा आयोगाने विचारलं होतं की जे आपलं मालदीव सोबतचा जो सवाय द्विविधी भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ काय होतो, त्याच्यावर मैत्रीचा अर्थ होत होता, ह्याचा पण मैत्री होतोय. हे विचारण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत, म्हणून इथं मी घेतलंय. के ऑल भाषा आहे सेशेल्सची, लेमितिये म्हणजे मैत्री. तर लेमितिये हा द्विवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्ध सराव आहे. 2001 पासून सेशेल्समध्ये घेतला जातो. द्विवार्षिक आहे, 2 वर्षातून तो एकदा आयोजित करण्यात येतो, 2001 पासून. तर 2024 आयोजित करण्यात आलाय कुठं, सेशेल्समध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा, लेमितिये युद्ध सराव 2024. मरीन सिक्युरिटी बेल्ट 2024 हा 3 देशांनी आयोजित केला, पण त्याच्यामध्ये इतर देशांना पण बोलवलं होतं. त्याच्यामध्ये भारत पण आपला होता, आणि भारतासोबत भारताचा पक्का दुश्मन कोण, पाकिस्तान पण होता. त्याच्यामुळे हा सराव महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. तर इराण, रशिया, चीन यांचा संयुक्त नौदल सराव आहे हा 3 देशांचा. आवृत्ती होती 4थी. कालावधी मार्च 2024. ठिकाण ओमानच्या आखातामध्ये. तर ह्याच्यामध्ये काही देशाला निरीक्षक म्हणून
सामील करून घेण्यात आलं ह्या वर्षी. त्याच्यामध्ये एक आहे पाकिस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान, ओमान, भारत, दक्षिण आफ्रिकेतील नौदल प्रतिनिधी या सराव दरम्यान निरीक्षक म्हणून सामील झाले होते. तुम्ही इथं पाहू शकता समुद्री सुरक्षा बेल्ट 2024 तीन देशाचे पंतप्रधान. ओके, चायना, इराण आणि रशिया. आणि त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा सहभाग झालाय. त्याच्यामुळे काहीतरी युनिक गोष्ट घडली की बाबा भारत आणि पाकिस्तानचं सैन्य एकत्र सराव करतंय. ठीक आहे, मैत्रीपूर्ण संबंध. त्याच्यामुळं हा सराव महत्वाचा आहे. पुढची न्यूज आहे कटलास एक्सप्रेस 2024. कटलास एक्सप्रेस ही काय रेल्वे गाडी नाहीये, हा पण एक सरावच आहे. तर भारतीय नौदलाने मार्च 2024 मध्ये बहुराष्ट्रीय सागरी सराव कटलास एक्सप्रेस 2024 किंवा 24 मध्ये सहभाग घेतलाय. तर हा सराव 26 फेब्रुवारी ते 8 मार्च 2024 कालावधीत पोर्ट व्हिक्टोरिया, सेशेल्स, आत्ताच पहिला आपण लामिती आहे तो बी सेशेल्सचाच आहे, हा पण सेशेल्सचा आहे, येथे पार पडलाय. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व INS तीर या जहाजाने केलंय. ठीक आहे, इथं तुम्ही INS तीर पाहू शकता हे जहाज. ठीक आहे, कटलास एक्सप्रेस म्हणजे हे काय रेल्वे गाडी नाहीये, हा पण एक सराव आहे. आता इथपर्यंत झालं संरक्षण घडामोडी मार्च महिन्याच्या. आता आपल्याला पाहायच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी मार्च महिन्यातल्या. जास्त नाही आहेत, एक दोनच आहेत, पाहूया एक एक. त्यातलं पहिलं आहे हनुमान AI मॉडेलचे अनावरण. हे रिलायन्सचं आपलं जे जिओ कार्ड आपण वापरतो त्यांचं हे हनुमान मॉडेल AI. तर हे रिलायन्स इंडस्ट्री समूहाने सुरू केलेलं आहे चॅट GPT स्टाईल सर्व्हिसचे नाव आहे. ठीक आहे, काय नाव आहे? हनुमान AI मॉडेल. आणि अजून एक सांगतो, आता सध्या मार्च महिना आहे, मार्च महिन्यामध्ये फक्त हनुमान चर्चेत आलंय. तर इतर जेवढे मॉडेल आहेत ते आपण टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत, जेवढे आहेत तेवढे आपल्या जास्त असतात ते. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन व्हा, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा डाटा असतो. किंवा इथं जरी मला लवकर नाही व्हिडिओ घेता आला तर मी तिथं सगळा डाटा टाकून देत असतो टेलिग्रामवर दररोजचा, आणि प्रश्न पण असतात त्याचा. ठीक आहे, तर भारत GPT समूहाने मार्च 2024 मध्ये हनुमान ही आपली पहिली चॅट GPT सारखी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा फेब्रुवारी 2014 मध्ये केली होती. मार्च मध्ये त्यांनी याचं उद्घाटन केलंय. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता भारत का AI मॉडेल हनुमान भारत GPT. तर हनुमान ही मोठ्या लँग्वेज मॉडेलची म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल, ठीक आहे, मालिका आहे जी हिंदी, तमिळ आणि मराठी सारख्या 11 भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध देऊ शकते, जिचा भविष्यात 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे. अजून एक सांगतो, तुम्ही आता इथं व्यवस्थित लक्ष ठेवा, 11 भारतीय भाषांमध्येच ही प्रतिसाद देऊ शकते. आणि 11चा संबंध म्हणजे काय की हनुमान हे हनुमानाला 11वा रुद्र म्हणून ओळखण्यात येतं, की महादेवाचे जे अंश आहेत त्याच्यापैकी 11वा अंश म्हणजे हनुमान, म्हणजे 11. ठीक आहे, हा 11 हनुमानाचा आहे. ठीक आहे, 11 नंबरचा. आणि विशेष करून म्हणजे राशीत 11वा रुद्र येणे म्हणजे काय होणे, भाग्य उदयास येणे, असं एक वन लाईन आपलं मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, एका शब्दाबद्दल शब्दसमूह सुचवा, याच्यामध्ये आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर 11वा रुद्र होणे किंवा 11वा रुद्र भाग्यात येणे म्हणजे काय, तुमची उत्कर्ष होणे. ठीक आहे, लक्षात ठेवा 11 भारतीय भाषा, हनुमान AI मॉडेल, आणि हे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, त्याच्यामुळे त्यांनी नावच तसं घेतलंय आणि त्याच्यामध्ये 11 भाषा टाकल्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे IRIS. ISIS नाही, ही काय संघटना नाही, आधी अतिरेकी संघटना नाहीये, हे एक रोबोट आहे की जो पहिला शिक्षिका आहे, AI रोबोट. तर भारतातील पहिला AI शिक्षिका रोबोट, काय नाव त्याचं, IRIS. ठीक आहे, IRIS. तर मार्च 2024 मध्ये IRIS नावाचा भारतातील पहिल्या जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI शिक्षिका रोबोटचे अनावरण करण्यात आलंय. तर केरळच्या तिरुवनंतपुरम येथील KTC उच्च माध्यमिक शाळेने मेकर्स लॅब एज्युकेट कंपनीच्या सहकार्याने AI शिक्षिकेची निर्मिती केली. कुणी केली आहे? केरळची एक तिरुवनंतपुरम मधील शाळा आहे, KTCT उच्च माध्यमिक शाळा. ओके, आणि कंपनी कोणती आहे? मेकर्स लॅब एज्युकेट कंपनी. ओके, कंपनीचं नाव बी विचारणार नाहीये आयोग, वन लाईन मध्ये विचारलं तर IRIS विचारल किंवा राज्य विचारल, दोन्हीपैकी एक विचारल. नीती आयोगाच्या 2021 मध्ये सुरू केलेल्या अटल टिलरिंग लॅब ATL अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आलाय. म्हणजे ह्याची निर्मिती ह्या अटल टिंगरिंग लॅब ह्या अंतर्गत ह्याची निर्मिती करण्यात आलेली. ठीक आहे, भारत की पहिली AI टीचर. हे पहा, टीचर जर AI असतील म्हणजे आमचा धंदा खतरे में आहे. म्हणजे ह्यांना जेवढं सांगाल ना तुम्ही AI ला, ते तेवढंच वाचून दाखवतात, किंवा त्या बोलण्याचा आवाज, त्यांचं एक्सप्रेशन. ठीक आहे, ते म्हणजे तुम्हाला मी इथं जरी ऑनलाईन आता दिसत असलो तर अजून 5 वर्षानंतर इथं ऑनलाईन कुणी शिकवणार नाही, सगळे AI शिक्षक तुम्हाला ऑनलाईन शिकवतील. ठीक आहे, चालतंय. IRIS लक्षात ठेवा. नंतर जगात प्रथमच डुकराच्या किडनीचे मानवात प्रत्यारोपण. जे दारू पिऊन पिऊन आपली किडनी खराब होते ना, त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे किंवा गुड न्यूज आहे ही. पण ही गुड न्यूज जास्त दिवस टिकली नाही, 2 महिन्यातच ह्या व्यक्तीचं निधन झालं. कारण आणखीन असं परफेक्टली किडनी नाही बनवता आली, किंवा परफेक्टली असा एकही अवयव मानवाचा बनवण्यात नाही आला आतापर्यंत, की एखाद्या प्राण्यामध्ये बनवलाय मॉडिफाय करून आणि तो परत माणसात लावून माणूस वाचलाय. माग डुकराचं हृदय पण एक प्रत्यारोपण करण्यात आलं, पण तो पण माणूस नंतर व्यक्ती 2 महिन्यानंतर मृत पावला. ठीक आहे, तर मार्च 2024 मध्ये अमेरिकेच्या बोस्टन मधील
मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये रिचर्ड स्लेमन या 62 वर्षीय पुरुषावर जगातील पहिली डुक्कर ते मानव मूत्रपिंड म्हणजे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. हे तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. हे ते डुक्कर म्हणजे तेच असेल असं नाही, पण ते आहे हे प्रत्यारोपण करताना. नाव काय? रिचर्ड स्लेमन. ठीक आहे. अमेरिकेमध्ये असं पहिल्यांदा करण्यात आलं. हे वन लाईनर सरळ सेवेसाठी महत्वाचं आहे, तुम्हाला पाठ करायचंय. 2 महिन्यानंतर ह्याचं निधन झालंय. परत आपण एकदा त्याचं निधन वेळेस बघू. डुकराची किडनी प्रत्यारोपित झालेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू. मी इथेच घेतलाय मृत्यू त्यांचा. ठीक आहे. 2 महिन्यानंतर झालाय, पण बिचारा 2 महिने तर जागला. फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स हे प्रीच्या दृष्टीने नाही, पण मेन्सच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मेन्सला आता आपला ग्रुप बी आणि सी एकत्र पेपर आलाय, त्याच्यामध्ये हे विचारतात. तंत्र विज्ञान म्हणजे कम्प्युटरमध्ये विचारतात हे. तर धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या शाळांमध्ये फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स FTL स्थापन करण्यात येणार आहेत. यासंबंधी 6 मार्च 2024 रोजी नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन आणि मेटाने सहकार्य घोषणा केली. अटल इनोव्हेशन मिशन नीती आयोगाचं आहे आणि मेटा फेसबुकची मूळ कंपनी मेटा या दोघांनी करार केलाय फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅबसाठी. ही न्यूज आहे महत्वाची. ठीक आहे. FTL म्हणजे अटल टिलरिंग लॅबची अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि सुसज्ज प्रगत आवृत्ती आहे ही. कोणती? फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स ही अटल टिलरिंग लॅबची अत्याधुनिक आवृत्ती. ओके. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रियालिटी, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवनिर्मिती करण्यास सक्षम बनवण्यात येईल. हा याचा मूळ उद्देश आहे. ठीक आहे. पण दोघा जणांचं नाव लक्षात ठेवा. मेटा आणि नीती आयोगाचे अटल इनोव्हेशन मिशन. ओके. ह्या दोघांनी मिळून करार केलाय. आता ह्या दोघांमध्ये हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता यांचा लोगो दोघा जणांचा. ठीक आहे. राहील तुमचं लक्षात. प्रीला जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय, पण मेन्ससाठी तुम्ही लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला. पुढची न्यूज आहे भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार. भारताला पुरस्कार भेटला ह्या पुरस्कारामध्ये, पण तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानामधला आहे, त्याच्यामुळे इथे घेतलं मी. ठीक आहे. नाव काय पुरस्काराचं? गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार. तर भारताला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तर 6 मार्च 2024 रोजी वॉशिंग्टन DC येथील अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालयात, अमेरिकेची रेड क्रॉस तुम्हाला एक संघटना माहित असेल, त्याच्या मुख्यालयामध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय. संसर्गजन्य रोगाशी लढण्यासाठी भारताने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी भारताला हा पुरस्कार देण्यात आलाय. भारताच्या दृष्टीने ही गौरवाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. भारताला कोणता भेटलाय? गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार. म्हणजे भारत गोवर आणि रुबेला मुक्त झालाय असं नाही, हे वेगळं, चॅम्पियन पुरस्कार भेटणं वेगळं. ठीक आहे. इथं फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या श्रीप्रिया रंगनाथन ह्या पुरस्कार स्वीकारताना. सी स्पेस OTT प्लॅटफॉर्म. ऑलरेडी केरळने काय केलं, स्वतःचं एक इंटरनेट नेटवर्क किंवा त्याला काय म्हणतात आपला वायफाय चालू केलं के-फोन नावाचं. तर ते आयोगाने प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे मागच्या प्रीला नाही मेन्सला कंबाईनला आपण ते घेतलं होतं आणि आयोगाने झाला तसा प्रश्न विचारलेला आहे. आता तसंच केरळने काय केलंय, एक OTT प्लॅटफॉर्म सुरू केलाय. OTT म्हणजे काय? जसं आपलं नेटफ्लिक्स असतं, टाटा स्काय असतं, ठीक आहे, तसं त्यांनी स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू केलाय केरळने. तर 7 मार्च 2024 रोजी केरळ सरकारने सी स्पेस या OTT प्लॅटफॉर्मला सुरुवात केली. मार्च महिन्यात स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य बनलंय. हा तुमच्या कंबाईनसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवणे. सी स्पेस त्याचं लॉंग फॉर्म सहित पाठ करायचं तुम्हाला. या प्लॅटफॉर्मचे नियंत्रण केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाकडे म्हणजे KSFDC कडे असेल. ठीक आहे. केरळला लॉन्च फर्स्ट कंट्री फर्स्ट गव्हर्नमेंट ओन्ड OTT प्लॅटफॉर्म. ठीक आहे. OTT प्लॅटफॉर्म बरेच आहेत, त्याच्यामध्ये सी स्पेस हा केरळचा आहे. लक्षात राहील तुमच्या. 1 मार्क पाहिजे असेल तर लक्षात ठेवणे. IIT नागपूरमध्ये देशातील पहिले AI केंद्र. 3 आय आहे. IIT. ठीक आहे. IIT वेगळं आणि IIT वेगळं. ठीक आहे. पहिलं AI केंद्र नागपूरमध्ये होणार आहे आता. म्हणजे करार केलाय, सुरुवात झाली नाही अजून, ते बनवण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकार आणि गुगल यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आलाय. कुणामध्ये? महाराष्ट्र राज्य सरकार आणि गुगल यांच्यामध्ये AI फॉर महाराष्ट्र हा करार करण्यात आलाय. तर त्या कराराअंतर्गत नागपूर येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये देशातील पहिल्या अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा म्हणजे AI सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे. ठीक आहे. येणार आहे, अजून आली नाहीये. ते IIM आहे ना, भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान नागपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर. ठीक आहे. ते आता स्थापन करण्यात येणार आहे. कोण कोण? गुगल आणि राज्य सरकार ह्या दोघांमध्ये. तर आता हे AI केंद्र आहेत ना, हे तुमचं जे मेन्सला जो पोर्शन आहे, पार्ट आहे, कम्प्युटर आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये हे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. त्यामुळे हे प्रश्न मेन्ससाठी कामाचे आहेत. प्रीला जरी नाही आला तरी टेन्शन घ्यायचं नाही, मेन्ससाठी कामाचं आहे. पुढचं आहे चक्षु पोर्टल. हे नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलंय. तर 5 मार्च 2024 रोजी केंद्र सरकारने सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळे होणारा त्रास
याविषयी तक्रार करण्यासाठी आणि तक्रारीचे तातडीने निवारण करण्यासाठी चक्षु नावाचे पोर्टल सुरू केले. ठीक आहे, चक्षु कशासाठी? किंवा तुम्हाला जे कंपनीचे कॉल येतात सारखे सारखे, हे घ्या ते घ्या, हे झालं ते झालं, ठीक आहे, त्याच्याविषयी जर तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल किंवा तुमची कुणी फसवणूक केली असेल, सायबर फसवणूक, ठीक आहे, म्हणजे मित्रांनी तुमचे पैसे इकडे तिकडे खर्चले असतील, तसं नाही, पण एक सायबर फसवणूक होत असते. आपल्या अकाउंटवर बॅलन्सच नाहीये, त्याच्यामुळे आपली कोणी फसवणूक करत नाही, बिचारे ते गरीब म्हणून सोडून देतात. पण ज्यांच्या अकाउंटवर बॅलन्स असतं ना, त्यांच्यासोबत असं होत असतं. त्याच्यामुळे ह्या होणारा त्रास, मग त्याच्यासाठी काय होतं, पहिलं पोलीस स्टेशनमध्ये जा, FIR करा, तिकडे तक्रार द्या, हे करा ते करा, असं होतं ना. तर त्यांनी सगळं बाजूला काढलं आणि फक्त चक्षु पोर्टल नावाचं एक पोर्टल लॉन्च केलंय, त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली तक्रार करू शकता. ठीक आहे, तर अनावरण केलंय अश्विनी वैष्णव यांनी, केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री केंद्राचे आपले अश्विनी वैष्णव. तर हे पोर्टल दूरसंचार विभागाच्या संचार साथी संकेतस्थळावर उपलब्ध असेल. संचार साथी ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, त्या संकेतस्थळावर हे पोर्टल उपलब्ध असेल, चक्षु पोर्टल. लक्षात ठेवा याचा मुख्य उद्देश काय आहे. ठीक आहे, चक्षु पोर्टल. पुढची न्यूज आहे कॉटन कॅन्डीवर बंदी. ज्याला आपण गावाकडे बुड्डी के बाल म्हणून ओळखतो, ती कॉटन कॅन्डीवर बंदी आहे. त्याच्यामध्ये काहीतरी घटक सापडलाय की जो खाण्यालायक नाहीये, त्याच्यामुळे बंदी घातली. कुणी घातली आहे? तर मार्च 2024 मध्ये हिमाचल प्रदेश सरकारने कॉटन कॅन्डीच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि साठ्यावर 1 वर्षाची बंदी घातली. किती? फक्त 1 वर्षासाठी बंदी. लक्षात ठेवा तुम्ही, पूर्ण लाईफ टाईमची बंदी नाहीये, फक्त 1 वर्षाची बंदी. हिमाचल प्रदेश. बुड्डी के बाल हे आताच माहिला होता आपण. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉटन कॅन्डीमध्ये रोडामाइन बी हे एक संभाव्य धोकादायक कलरिंग एजंट आढळल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. तर यापूर्वी कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा या राज्यांनी देखील हानिकारक कलरिंग एजंट्स अशा प्रकारची बंदी लागू केली. ह्या बुड्डी का बाल आणि आपले मंचुरियन जे असतात ना, त्याच्यामध्ये कलर जो वापरतात तो घातक असतो शरीरासाठी. हे रोडामाइन बी आहे ना, हे डायरेक्ट कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याच्यावर बंदी घातली. कुणी घातली? हिमाचल प्रदेशने 1 वर्षासाठी. पण त्याच्या आधी 3 राज्य आहेत ज्यांनी बंदी घातली, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा. महाराष्ट्राने अजून बंदी घातली नाही, कधी घालतील माहिती नाही, पण घालायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही चायनीज खात जाऊ नका, आपलं साधं जेवण करा. आज इथपर्यंत झाल्या विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी. आता आपल्याला पाहायच्यात अंतरिक्ष घडामोडी. एक एक पाहूया. त्यातली पहिली आहे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट. तसं आयोग विचारणार नाही तुम्हाला, पण एक एक्स्ट्रा माहिती असं म्हणून लक्षात ठेवा तुम्ही की स्टारशिप अंतराळयान आणि अतिबलाढ्य यानाला संयुक्तपणे स्टारशिप असे म्हटले जाते. जगातील अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या खाजगी अवकाश कंपनीने यान टेक्सासमधील बोका चिका प्रक्षेपण केंद्रावरून अवकाशात झेपावले. स्टारशिप जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे, हे तुम्ही पाहू शकता, स्टारशिप. तर या यानाची उंची 397 फूट आहे, म्हणजे जवळपास 400 फूट आहे. आणि पुनर्वापर करता येऊ शकतो ह्या यानाचा. 150 टन वजन वाहून देण्याची क्षमता आहे त्याची, 150 टन. नंतर भविष्यात अंतराळवीरांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे स्पेसएक्सचे उद्दिष्ट आहे. त्याचं नाव काय त्या सगळ्यात शक्तिशाली रॉकेटचं? स्टारशिप. ओके, स्टारशिप नावाचे पिक्चर पण आहेत जुन्या ह्याच्यामध्ये, हॉलिवूडमध्ये. ठीक आहे, राहील तुमच्या लक्षात. पुढची न्यूज आहे सॅटेलाइट आणि पेलोड टेक्निकल सेंटर अहमदाबाद. येथे त्याचं उद्घाटन करण्यात आलंय. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर इन स्पेस स्थापित तांत्रिक केंद्राचे उद्घाटन केलं. इथे एक तांत्रिक केंद्र स्थापित केलंय अहमदाबादला, त्याचं उद्घाटन आता करण्यात आलंय जितेंद्र सिंग यांच्या हस्ते. तर केंद्राचं उद्दिष्ट काय आहे? अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे, तसेच सिम्युलेटेड स्पेस वातावरणात अंतराळ तंत्रज्ञानाच्या संपूर्ण प्रमाणीकरणासाठी साधनांचा व्यापक संच प्रदान करणे, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, पण एक एक्स्ट्रा माहिती असावी म्हणून बरं आहे आपलं. ठीक आहे, की म्हणू नका की हे पण घेतलं नव्हतं. पुढची न्यूज आहे चंद्रयान 3च्या लँडिंग साईडला शिवशक्तीला IAU ची मान्यता. ठीक आहे, म्हणजे जिथं आपलं चंद्रयान 3 उतरलं होतं त्याला आपल्या पंतप्रधानांनी शिवशक्ती हे नाव दिलं. आता त्याला आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाकडून त्याला आता ती मान्यता देण्यात आली या नावाला, शिवशक्ती. म्हणजे जिथं चंद्रयान मोहीम लँड झाले ना, त्या जागेला आता शिवशक्ती हे नाव भेटेल. तर मार्च 2024 मध्ये भारताच्या चंद्रयान 3चे विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले होतं त्या ठिकाणच्या शिवशक्ती नावाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाकडून अधिकृत मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे, भारताच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. तर 26 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरलेल्या ठिकाणाला शिवशक्ती हे नाव देण्याची घोषणा केली होती. कधी घोषणा केली? 26 ऑगस्टला. आणि 14 जुलैला 2023ला प्रक्षेपित झालेले या चंद्रयान 3 मधील विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरले होते. 23 फक्त इथे मध्ये 8 टाकायचे. ठीक आहे, चंद्रयान 3 तुम्ही एकदा फक्त वाचून घ्या परत एकदा, कारण चंद्रयान 3ला पण ह्या वर्षी एक स्पेस पुरस्कार भेटलाय. चंद्रयान 3चं जे जिथं लँडिंग झालंय त्याला पण शिवशक्ती हे नाव भेटलंय. तर आयोग हे दोन्ही गोष्टी गृहीत धरून चंद्रयानावर एखादा प्रश्न विचारू शकतं मागच्या डाट्यावर. कारण आयोग असं उलट्या डोक्याचं आहे की तुम्ही अभ्यास वेगळा करत असाल, आयोग वेगळाच विचार करतं. ठीक आहे, पुढचं आहे सखी ॲप.
आता सखी म्हणल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे महिलांसाठी असेल किंवा महिला समाज कल्याणासाठी किंवा बाल कल्याण, ठीक आहे, तसं नाहीये, हे स्पेससाठी सखी ॲप. तर सखीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, स्पेस बॉर्न असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन. ओके, तर विक्रम साराभाई स्पेस सेंटर गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना मदत करण्यासाठी उद्देशाने हे बहुउद्देशीय ॲप विकसित करण्यात आलंय. म्हणजे जे आपले गगनयान अंतराळवीर जाणार आहेत 3, हे 4 पैकी 3 जण अंतराळात जाणार आहे, तर त्यांना सहाय्य करण्यासाठी हे सखी ॲप डेव्हलप केलेलं आहे. तर हे सखी ॲप काय करणार आहे, तर सखी तांत्रिक माहितीमध्ये प्रवेश प्रदान करते, संप्रेषण सुलभ करते, अंतराळवीरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवते, पृथ्वी आणि ऑनबोर्ड सिस्टीमची कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते आणि आहाराचे वेळापत्रक व्यवस्थापित करते. म्हणजे तुम्ही जर आयरन मॅन पिक्चर पाहिला असेल, त्याच्यामध्ये एक फ्रॅडी नावाचं एक AI सॉफ्टवेअर आहे, ते तसंच हे काम हे करणार कोण, सखी ॲप नावाचं. हे सगळं त्यांचं लक्ष ठेवणार. ह्यांना जरी लक्ष नाही ठेवता आलं तर सखी ॲप त्यांच्यावर सगळं लक्ष ठेवणार, कसं आहे, काय, कुठं काय माहिती होती, काय नाही, ठीक आहे. त्यासाठी हे सखी ॲप डेव्हलप करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, सखी ॲप महिला बालविकास कल्याणचं नाहीये, तर हे अंतराळवीरांसाठीच आहे. काहीतरी युनिक गोष्ट आहे की आयोगाला विचारण्यासाठी इथं भाग पाडू शकते, काहीतरी युनिक आहे. सखी म्हणल्यानंतर काय वाटतं आपल्याला, हा ठीक आहे, हे महिला संबंधी असेल, महिला संबंधी नाहीये, अंतराळवीर संबंधी ॲप आहे. पुढची न्यूज आहे इस्रोचा स्टार्ट 2024 कार्यक्रम. स्टार्ट म्हणजे काय, स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग स्टार्ट. ओके, 2024. तर मार्च 2024 मध्ये इस्रोने स्टार्ट 2024 नावाचा एक सक्रिय अवकाश विज्ञान कार्यक्रम जाहीर केलाय. स्टार्ट हे अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रास्ताविक स्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण आहे. म्हणजे स्टार्ट अंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल. तर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे आकर्षित करणे हा आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जे युवा आहेत, एमपीसीच्या नादी लागायला लागलेत, स्पर्धा परीक्षेच्या नादी लागायला लागलेत, त्यांना तिथून बाहेर काढायचं, इकडं आपल्या इस्रोच्या नादी लावायचं. ठीक आहे, त्यासाठी स्टार्ट 2024 नावाचा प्रोग्राम आहे, स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग ड्युरिंग 15 एप्रिल ते 30 मे 3 मे. ठीक आहे, थीम एक्सप्लोरिंग ऑफ द सोलार सिस्टीम ही त्याची थीम होती. ठीक आहे, असं त्यांची पत्रिका बनवलेली होती त्यांनी स्टार्ट 2024 ची. ठीक आहे, इस्रोचा स्टार्ट कार्यक्रम आहे. पुढची न्यूज आहे मिथेन सॅट. मिथेन सॅट नावाचं सगळं काही आहे. तर मार्च 2024 रोजी स्पेस एक्सने पर्यावरण संरक्षण निधीच्या म्हणजे इन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट फंड किंवा इन्व्हायरमेंट डिफेन्स फंड नेतृत्वाखालील मिथेन सॅट उपग्रहाचे प्रक्षेपण केले. कुणी केलंय, स्पेस एक्सने केलंय. बरं, इलॉन मस्क, आपले इलॉन मस्क भाऊ आहेत ना, त्यांची कंपनी ती. तर ही अमेरिका आणि न्यूझीलंड मधील संयुक्त मोहीम आहे. हिला खर्च कुणी दिलाय, फंडिंग. हे का फुकट थोडंच सोडणार आहेत, पैसा लागेल ना. खाजगी सरकारी म्हणजे खाजगीला पैसा द्यावाच लागतो, सरकारीला नाही द्यावा लागत, पण खाजगीला द्यावा लागतो. तर ही अमेरिका आणि न्यूझीलंड मधील संयुक्त मोहीम आहे. ही एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक मिथेन उत्सर्जनाचे परीक्षण आणि अभ्यास करेल. पूर्ण जगामध्ये कोण कोण मिथेन उत्सर्जन करतंय, कसं करतंय. ठीक आहे, ह्याच्यासाठी अमेरिका आणि न्यूझीलंडने संयुक्तपणे ही मोहीम हाती घेतलेली. ठीक आहे, राहील तुमच्या लक्षात. मिथेन सॅट आपला नाही, इस्रोचा पण नाही, तो अमेरिका आणि न्यूझीलंड दोघाचा आहे आणि सोडलाय स्पेस एक्सने. आता इथपर्यंत झालं मार्च महिन्याचं चालू घडामोडी. आता आपल्याला पाहायच्यात मार्च महिन्यातले महत्त्वाचे दिनविशेष. तुम्हाला मार्च महिना पोषण महिन्यात माहित असेल, तिथं आहेच आहे, पण आता इतर दिनविशेष पण महत्त्वाचे आहेत मार्च महिन्यातले. त्यातला पहिला दिवस आहे 3 मार्च वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, जागतिक वन्यजीव दिन. हा दिवस तुम्हाला लक्षात ठेवावाच लागतो, कारण हा आयोगाचा आवडता आहे हे दिवस. तर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे स्थापना वर्ष 2013, म्हणजे 2013 पासून हा वर्ष आयोजित करण्यात येतो. आणि तारीख किती आहे, 3 मार्च. 3-3 लक्षात ठेवायचे, 3-3 हा. 2013 ला सुरू झालं आणि 3 मार्च म्हणजे 3 मार्च. ठीक आहे, 3-3 आपला लोगो पण तोच आहे ना. म्हणजे करंटचा अभ्यास करायचा कसा, तर एक्झामच्या आधी 3 महिन्याचं काही करायचं नाही, तिथून मागं 3 वर्षापर्यंत करत राहायचं, पण आपण मिनिमम 1.5 वर्षाचा व्यवस्थित करत आहोत. ठीक आहे, ह्याचा उद्देश काय, वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन संरक्षण करणे, तसेच वन्यजीव संबंधित बेकायदेशीर व्यापाराशी लढा देण्याची तातडीची गरज अधोरेखित करणे. तर 2024 ची थीम काय आहे, कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. तुम्हाला थीम पाठ करायची, हो पाठ करावाच लागणार आहे, कारण आयोगाने असे काही दिवस निवडलेले आहेत की आपण तिकडे लक्ष देत नाही. आयोग तिथे एखादा प्रश्न विचारतो, त्यातला हा दिवस महत्वाचा आयोगासाठी, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, जागतिक वन्यजीव दिन. पर्यावरण आता कंबाईनला पण आलंय, त्याच्यामुळे हे दिवस पाठ करा. नंतर आहे 7 मार्च 6वा जनऔषधी दिवस. जनऔषधी दिवस असो 7 मार्चला. आता ह्या वर्षीचा 6वा आहे. जेनेरिक औषधांचे फायदे आणि महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन समर्पित आहे. ठीक आहे, तर 7 मार्च 6वा जनऔषधी दिवस असं लक्षात ठेवा. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो वर्षातला महिलांसाठीचा. तर आयोजक होतं संयुक्त राष्ट्र. नंतर सुरुवात झाली 1975 ला. 2023 ची थीम होती डिजिट ऑल लैंगिक समानतेसाठी नाविन्य आणि तंत्रज्ञान. ही 2023 ची थीम आहे. 2024 ची काय, इन्व्हेस्ट इन वुमन एक्सिलरेट प्रोग्रेस. ठीक आहे,
इन्व्हेस्ट इन वुमेन, एक्सेलरेट प्रोग्रेस, हे ह्या वर्षी थीम आहे 2024 ची. तुम्हाला दोन्ही थीम व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात, कारण 23 थीम आतापर्यंत विचारलेली नाहीये, 24 विचारू शकता, दोन्ही पण विचारू शकता. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन थीम लक्षात ठेवणे दरवर्षीच्या. काही थीम असतात, काही डे असतात, त्यांच्या थीम तुम्हाला लक्षात ठेवाच लागणार असतं. ठीक आहे. तर 10 मार्च महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस. 8 मार्च महिला दिन झाला, तर लगेच 10 मार्च महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. म्हणजे ज्या महिला न्यायाधीश आहेत त्यांच्यासाठीचा दिवस आहे. तर 2024 ची थीम आहे वुमन इन जस्टिस, वुमन फॉर जस्टिस, न्यायातील महिला आणि न्यायासाठी महिला, ही मराठीतलं त्याचं लॉंग फॉर्म झालं. ठीक आहे. 10 मार्च एक लक्षात ठेवा. 8 मार्च, 10 मार्च. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन, सगळ्यात महत्वाचा असतो. भारताचा वेगळा आहे, 14-24 जानेवारी वाटतं, आणि आपला जागतिक लेवलचा असतो 15 मार्चला. तर त्याची थीम आहे फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स. ठीक आहे. हा ह्या वर्षीची थीम आहे, आणि AI सगळीकडे चालला ह्या वर्षी. ठीक आहे. AI फॉर कन्झ्युमर्स, फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स, ह्या वर्षीची थीम आहे जागतिक ग्राहक हक्क दिनाची. ओके, लक्षात ठेवा. जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्चला आयोजित करण्यात येतो. त्याच्याविषयीची एक्स्ट्रा माहिती की जी तुम्हाला मासिकामध्ये भेटते वाचायला, पण ती मी इथं आणली. ठीक आहे. ती एकदा वाचून घ्या तुम्ही फक्त, बाकी काही नाही. नंतर असं 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस, म्हणजे लस देण्यासाठी पण दिवस असतो आपला भारताचा राष्ट्रीय लसीकरण दिवस. त्याची 2024 ची थीम आहे वॅक्सिन वर्क फॉर ऑल, वॅक्सिन्स वर्क फॉर ऑल, ही त्याची ह्या वर्षीची थीम आहे. नॅशनल वॅक्सिनेशन डे, मार्च 16, लक्षात ठेवा. वीस मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. ठीक आहे. आता आपण आनंद अहवाल पण पाहिला आपण ह्या वर्षीचा, त्याच्यामध्ये भारत किती नंबरला आहे काय सगळं डिटेल वाईज पाहिलं आपण. तर आता 2024 ची थीम आहे रिकनेक्टिंग फॉर हॅपीनेस, बिल्डिंग रिसायलन्स कम्युनिटीज. ठीक आहे. ही या वर्षी थीम आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची. किती? 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. आणि या वर्षीचा आपण रिपोर्ट पण पाहिला, भारताची रँक पण पाहिली, सगळं पाहिलं. ठीक आहे. जागतिक चिमणी दिन, वर्ल्ड स्पॅरो दिवस, किती असतो? 20 मार्चला. हे 20 मार्चला आनंदी दिवस पण असतो आणि 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस पण असतो. ठीक आहे. तर चिमण्या आणि इतर सामान्य पक्ष्यांच्या घटत्या लोकसंख्येबद्दल जागृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि 2010 मध्ये नेचर फॉर एव्हर सोसायटीने भारतात हा दिवस पहिल्यांदा सुरू केला होता, आणि संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली 2015ला. भारताने 2010ला सुरुवात केली आणि संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली 2015ला. आणि 2024 ची थीम काय आहे? आय लव्ह स्पॅरोज. ठीक आहे. मला चिमण्या आवडतात. ठीक आहे. आय लव्ह स्पॅरोज, लक्षात ठेवा. 20 मार्च 20 मार्च. नंतर 21 मार्च जागतिक वनीकरण दिन, सगळ्यात महत्वाचा दिवस असतो हा. 21 मार्च. 2024 ची थीम काय आहे? फॉरेस्ट अँड इनोव्हेशन, न्यू सोल्युशन फॉर अ बेटर वर्ल्ड, ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. 21 मार्च. आता हे दिवस कशा लक्षात ठेवायची मी ट्रिक पण सांगतो, एकदा सगळं होऊ द्या. 21 झालं. 22 मार्च जागतिक जल दिन. ठीक आहे. तर 2024 ची थीम होती वॉटर फॉर पीस आणि 2023 ची थीम होती ऍक्सलरेटिंग चेंजेस. ठीक आहे. दोन्ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. अजून एक सांगतो, इथे एक वेब नावाचा एक कन्सेप्ट आहे. वेब म्हणजे जाळं. ठीक आहे. तर हे 22च आहेत, सगळे 22 आहेत. या 22 तारखा आहेत तिन्ही पण. तर वेब म्हणजे काय? वॉटर डे म्हणजे काय? तर 22 मार्च. अर्थ म्हणजे काय? अर्थ डे म्हणजे एप्रिल, 22 एप्रिल म्हणजे अर्थ डे. आणि बी म्हणजे बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता दिवस किंवा पृथ्वी दिवस, म्हणजे अर्थ डे झाला इथं. ते जैवविविधता दिवस असतो 22 मे. ठीक आहे. मार्च, एप्रिल, मे तिन्ही पण 22 आहेत. आणि तिन्ही लक्षात कसे ठेवायचे? वॉटर डे, अर्थ डे आणि बायोडायव्हर्सिटी डे. ठीक आहे. 22 लक्षात ठेवा तुम्ही, कारण याच्यामध्ये कन्फ्युज होतं, कारण तिन्ही तारखा 22च आहेत आणि तिन्ही महिने एकमेकाला खेटून आहेत, मार्च, एप्रिल आणि मे. ठीक आहे. तिन्ही लक्षात ठेवा. वेब म्हणजे आपलं जाळं, स्पायडरमॅनचं जाळं, वेब. ठीक आहे. हे झाले 22 मार्च जागतिक जल दिन. त्याची थीम पण लक्षात ठेवणे तुम्हाला. आता 23 मार्च जागतिक हवामान दिन. तर 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, जागतिक हवामान दिन. 2024 ची थीम आहे ॲट द फ्रंट लाईन ऑफ क्लायमेट ऍक्शन. तुम्हाला थीमही लक्षात ठेवायची. हे 3-4 दिवस आहेत की जे तुम्हाला थीम सहित लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 23 मार्च जागतिक हवामान दिन झालं. आता 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. क्षयरोग तुम्हाला टीबी माहित असेल, विश्व टीबी दिवस. ठीक आहे. तर 2024 ची थीम आहे यस वी कॅन एंड टीबी. होय, आपण टीबी संपवू शकतो. ही ह्या वर्षी टीबी डेची थीम आहे. ठीक आहे. टीबी दिवस. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं सगळं डिटेलमध्ये दिलंय. तिथं 24 मार्च 1882 ला जर्मन वैज्ञानिक रॉबर्ट कोचने टीबी बॅक्टेरियाची खोज केली ती. यांनी सर्च केलं. 1905 मध्ये रॉबर्ट कोच खोज केली, नोबेल पुरस्कार बी मिळाला होता. ठीक आहे, भेटला होता 1905 ला. त्याच्यामुळे हा जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्चला दरवर्षी साजरा करण्यात येतो. आता 30 मार्च
आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस, ह्या मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस. हा पहिल्यांदा मागच्या वर्षी सादर करण्यात आला. आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारला नाही कारण प्री झाली नाही त्यानंतर. आता प्री होणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो. तर 14 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने दरवर्षी 30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस सादर करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. ठीक आहे, मागच्या वर्षी पहिला होता, हा दुसरा आहे. तर आणखीन एक, हा लक्षात कसा ठेवायचा, सरळ आहे. जर तुम्हाला तुमची मैत्रीण कुणी काही जरी म्हणलं मी कसा दिसतो किंवा मी कशी दिसते, त्यांना फक्त एवढं सांगायचं की कचराही सुंदर दिसतो, फक्त नजर डुकरायची पाहिजे. ठीक आहे, त्याच्यात सगळं काय आलं, मग तो माणूस पुन्हा तुम्हाला आयुष्यभर कधी बोलणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे कचराही सुंदर दिसतो, फक्त नजर डुकरायची पाहिजे. कधी? 30 मार्चला आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे झालं 30 मार्च. आता इकडे पाठीमागे या 20 पासून ते 24 पर्यंतचे दिवस कसे लक्षात ठेवायचे, तर लक्षात असे ठेवायचे. आनंद नावाचा व्यक्ती आहे, तो चिमणी पाहायला वनामध्ये गेला. वनात गेला, तिथं मग त्याला तहान लागली म्हणून त्याने बिचारीने पाणी पिलं. आता मार्च महिना होता, उन्हाळा आहे, मग तहान लागल्यामुळे पाणी पिलं. स्वतःचं पाणी संपलं. आता त्याला वॉटर बॉटलचं पाणी प्यायची सवय होती, त्याने जंगलातलं पाणी पिलं. त्याच्यामुळे काय झालं, तितक्यात त्याचं हवामान बिघडलं. तिथलं म्हणजे थोडं पावसाचं वातावरण, ढगाळ वगैरे झालं, हवामान बिघडलं, लगेच त्याला टीबी झाली आणि लगेच आनंद गेला. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवायचं की आनंद चिमणी पाहायला वनात गेला, पाणी पिलं, कुठलं? वनातलं. तितक्यात हवामान बिघडलं, आणि लगेच त्याला क्षयरोग झाला. ठीक आहे, आणि आनंद गेला. ठीक आहे, तो कुठं का जायना पण गेला, तो दवाखान्यात गेला. ठीक आहे, तर आनंद चिमणी पाहायला वनात गेला, तिने वनातलं पाणी पिलं, तितक्यात हवामान बिघडलं आणि त्याला क्षयरोग झाला. ठीक आहे, चालतंय, असं तरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. त्याच्या पहिल्या शब्दावर तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतंय. तुम्हाला जसं राहील तसं लक्षात ठेवा आणि ह्या वर्षी थीम सहित लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झाले दिवस, हे झाली त्याची ट्रिक लक्षात ठेवायची. आणि परत आता इथपर्यंत झाल्या आपल्या सगळे दिन विशेष महत्वाचे झालेले. आता राहिला मुद्दा आपल्या क्लासचा. तर ही व्हॅलिडिटी आपली 4 पट नाही आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहेत. 6 महिने व्हॅलिडिटी आहे. आपला वॉच टाइम अनलिमिटेड आहे, 6 महिने व्हॅलिडिटी. फीस सध्या 50% डिस्काउंट चालू आहे. ठीक आहे, तर टेलिग्राम लिंक आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याच्यावर आपले दररोजचे प्रश्न असतात, सगळं तिथं असं. युट्यूब लिंक तर आहे, ऍपची लिंक तर आहेच आहे. ठीक आहे, चालतंय. इथपर्यंत झालं मार्च महिन्याचं करंट अफेअर. आता सगळ्यांना एक सूचना आहे की पुढचे म्हणजे एप्रिल, मे आणि जूनचे हे तिन्ही महिन्याचे जे करंट अफेअरचे व्हिडिओ आहेत ते राज्यसेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कंबाईनसाठी उपलब्ध होतील. कारण कंबाईनची तारीख अजून जाहीर झालेली नाही. राज्यसेवेची डेट 6 जुलै आहे, पण ती थोडी लांबण्याच्या मार्गावर आहे. कारण ते मराठा आरक्षणमध्ये जे प्रॉब्लेम आहे, ECBC करण्याचं किंवा ओबीसी मध्ये गेलेत मराठा समाज, तर त्याच्यावर केस पडू नये आयोगाने. म्हणून काय केलं की थोडं लेट घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, की एकही विद्यार्थ्याची केस पडली नाही पाहिजे. म्हणून थोडी राज्यसेवा लांबू शकते, असं नाही की लांबलच, पण लांबू शकते. ठीक आहे, तर मग तुम्हाला बाकीचे व्हिडिओ राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर भेटून जातील. आणि राज्यसेवेसाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, राज्यसेवेचे पेपर ऑलरेडी सेट झालेले आहेत. एकदा राज्यसेवा लांबली आहे, परत एकदा दोनदा लांबली, आता परत एकदा लांबणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पेपर ऑलरेडी सेट झालेत. तुम्हाला जानेवारी 2023 ते मार्च 2024 पर्यंत सगळं आपण उपलब्ध करून दिलंय आणि तुम्हाला तेवढं व्यवस्थित करायचंय. ठीक आहे, चालतं. हे होते एक सूचना. बाकीचं काय, हे झालं मार्च पर्यंत. नंतरचे व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे, धन्यवाद.